डॉग फूड, कॅट फूड, त्यांची मेडिसिन्स ही माणसापेक्षा 3 पट महाग आहेत. आपलं बिस्किट 50 रुपये किलो आहे आणि त्यांचं 150 रुपये किलो आहे. मग पुढचे काही महिने आम्ही तिला पोटाला दोरी बांधायचो, झाडावरती आम्ही आधी चढायचो, तिथे सफरचंद बांधून ठेवायचो आणि मग तिला वरती सोडायचो. मग ती असं बघून पूर्ण नाही का ते पुन्हा खेचून काढता येते का, मग ते निघालं की मग खाण्याचा प्रयत्न, असं करत 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 म्हणजे माकडाचा माणूस झालेला त्या माणसाला परत माकड बनवण्याची प्रोसेस करणं ही खूप अवघड गोष्ट असते. तर माणसाळणं हा भाग इतका महत्त्वाचा आहे ह्या सगळ्या दृष्टीने की शेवटचे 7-8 दिवस तर आम्ही अगदी हॉलमध्ये जेवायला बसलो तर ती अशी बाजूनी गोल 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 फिरायची. तर जिथे विकसनशील भाग आहेत त्या भागातच जंगलांचं प्रमाण ॲटोमॅटिकली कमी होतं आहे. म्हणून त्या भागातच आज आपण त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट देऊ शकतो. आज मुंबईत आपण जंगलं लावू नाही शकत. नमस्कार, पॉडकास्टच्या डबोल्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की एका माणसाच्या घरात मगर राहत होती आणि तो माणूस त्या मगरीबरोबर जेवत होता तर तुमचा विश्वास बसेल? त्याच माणसाच्या खांद्यावरती घार येऊन बसायची, त्याच्या हातात असलेल्या वाटीतून चक्क वाटाण्याची उसळ खायची, असं जर कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? पण तुम्हाला विश्वास ठेवायलाच लागेल हा आजचा एपिसोड बघितल्यानंतर. कारण अशाच एका अवलिया कमाल माणसाशी आज आपण गप्पा मारणार आहोत, ज्याचं नाव आहे गणराज जैन. तर गणराज जैन, तू एक वेगळ्या प्रकारचा ॲनिमल रेस्क्युअर आहेस. म्हणजे अगदी चतुष्पाद प्राण्यांपासून, पक्ष्यांपासून, सगळ्या प्रकारचा किंवा सरपटणारे प्राणीसुद्धा, तर सगळ्या प्रकारच्या प्राण्यांसाठी रेस्क्यू करत असतोस तू. तर फार इंटरेस्टिंग असे किस्से आहेत तुझ्याकडे, तर आम्हाला ते ऐकायचे. अनेक वर्ष आता जवळपास 2005 पासून जवळपास काम चालू आहे आणि 2013 नंतर तर कामाला बऱ्यापैकी मोठं स्वरूप प्राप्त झालं. तर मग हे सगळं करत असताना बऱ्यापैकी प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आत्तापर्यंत आपल्याकडे आले. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी कुत्रा, मांजर, गाय, घोडा, गाढव, माकड, खवल्या मांजर किंवा मगर, मोर असे सगळेच प्राणी आपल्याकडे आले. त्याच्यापैकी अनेक प्राण्यांचे, मी नेहमी जसं म्हणतो की अनेक प्राण्यांचे अनेक अनुभव असतात, तसं प्रत्येक प्राण्याची काही ना काहीतरी स्टोरी आहे. आणि तसं आता जसं मध्ये आपल्याकडे मोर होता किंवा एक राधा नावाची घार होती आमच्याकडे. तर तिचाही किस्सा फार प्रसिद्ध आहे की ती जवळपास 7 ते 8 महिने आपल्याकडे होती आणि घरात राहत होती. हो, घरात राहत होती. आणि मग त्याचं पूर्ण तिचं पंख तुटला होता ज्यावेळेस ॲडमिट झाली आपल्याकडे. त्यावेळेस आम्ही ॲक्च्युली ट्रीटमेंट सेंटर चालवायचो. तर मग ते ट्रीटमेंट सेंटरमध्ये ती ॲडमिट झाली. मग तिला पूर्णपणे बरं करेपर्यंत 7 ते 8 महिन्याचा कालावधी गेला. आणि त्या 8 महिन्यानंतर ज्यावेळेस तिला आपण सोडलं बाहेर त्यावेळेस ती गेलीच नाही. म्हणजे मग ती आसपासच्या झाडावरती जाऊन बसायची. पुन्हा सकाळी 6:30-7 वाजता घराच्या दरवाजावरती असे नखं आणि चोचीने असे ओरखडे उडवायची. मग पुन्हा अर्चनाने दरवाजा उघडून आत घेतलं की मग कालची शिल्लक राहिलेली काही वाटाण्याची भाजी किंवा काही, म्हणजे ती घारच राहिली नव्हती अशी कंडिशन झाली, पूर्ण माणसाळली ती. आणि मग अशी परिस्थिती झाली की अनेकांनी आमच्याकडे येऊन हा किस्सा लाईव्ह बघितला आहे की लोक यायचे आणि म्हणजे दादा तू तिला राधाला हाक मार ना आणि आम्हाला बोलवून दाखव ना. आणि मग मी बाहेर गेलो आणि उभं राहून हाक मारली झाडावरती, झाडाकडे बघून राधा, की मग ती वरून उडून येणार आणि खांद्यांवरती बसणार. आमच्या दोघांची, माझ्या आणि अर्चनाच्या खांद्यांवरती तिच्या पकडलेले तिचे जे व्रण आहेत ते मी नेहमी असं म्हणतो की तिचं प्रेमाच्या खुणा आहेत, त्या तिच्या पाऊल खुणा आहेत. आणि असे अनेक किस्से आहेत. म्हणजे मग त्यानंतर आम्ही बाहेर गेलो, समजा गाडीवरती, टू व्हीलरवर, ॲक्टिव्हावरती कुठे काही आणायला गेलो तर मग ती वरून 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 आम्हाला फॉलो करत राहणार. आम्ही पूर्ण घरी येईपर्यंत, पुन्हा घरी आल्यावरती ती झाडाच्यावरती समोरच बसून राहणार. हे सगळं म्हणजे हे अगदी खरं हे दैवी आहे किंवा हे निसर्ग आपण म्हणतो इतका मोठा आहे की आपल्या आकलन क्षमतेच्या पलीकडचं आहे. त्याचं हे खरं तर उदाहरण आहे की एकतर प्राण्यांचं लाईफ वेगळं, त्यातल्या त्यात वाईल्ड लाईफ आणखी जड आहे आणि त्यातही वाईल्ड बर्ड लाईफ हे तर अजूनच खूप वेगळं आहे. त्यांचा आपल्या जगाशी फार तसा बघायला गेलो तर काही संबंधच येत नाही. तरीही तिने तिचं जग बदलून आपल्यालाच आई वडील मानून किंवा आपण ह्यांचेच आहोत, आपण ह्या कुटुंबातले आहोत हा विचार करणं, हे मला असं वाटतं हा एक खूप मोठा अनुभव आम्हाला या सगळ्या कामामध्ये मिळाला. क्या बात आहे. आणि तू आता बोलता बोलता मगरीचा पण उल्लेख केला. असं मगर पण घरात आणून रेस्क्यू केलं, म्हणजे रेस्क्यू केल्यानंतर घरी आणली होती ती मगर? ॲक्च्युली त्यावेळेस काय झालं की इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आपल्याकडे आणि वाईल्ड लाईफसाठी लागणारा पिंजरा, जसा आता तुम्ही कधी आणि कुठे, म्हणजे कुठे सापडली ही मगर तुला? त्यावेळेस हे सावित्रीची जी नदी आहे, सावित्री नदी, त्या सावित्री नदीच्या पात्रामध्ये JCBचं उत्खनन चालू होतं आणि त्या उत्खननामध्ये काहीतरी काम चालू होतं त्या बेसिकली.
तर त्या कामामध्ये तिला डॅमेज झालं आणि मग तिला आपल्याकडे ॲडमिट केलं गेलं. त्यावेळेस आमच्याकडे आता जर तुम्ही आश्रमात आलात तर तुम्ही बघू शकता की आपण वाईल्ड लाईफसाठीचा एक मोठा केज 25 बाय 25 फुटाचा केज बनवला आहे. परंतु त्यावेळेस इतकं काही मोठ्या प्रमाणात नसल्याकारणाने आणि फंडिंगसुद्धा आम्हाला फार बेतानीच असल्याकारणाने त्यावेळेस असं काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं नव्हतं. परंतु तिला ठेवावं लागणारच होतं कारण तिच्या जखम झाली होती जबड्याला आणि मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं हा महत्त्वाचा भाग होता. तर त्यावेळेस तिथले माझ्यासोबत काम करणारे जे स्थानिक व्हॉलंटियर्स मुलं होती त्यांच्या मदतीने आम्ही तिला ॲडमिट केली आणि मग तिला आम्ही घरामध्ये ठेवून पूर्ण 32 दिवस ती आमच्याकडे घरात होती. आणि हां, म्हणजे अगदी शेवटचे 7-8 दिवस तर आपण जे म्हणतो ना की माणसाळणं, तर माणसाळणं हा भाग इतका महत्त्वाचा आहे ह्या सगळ्या दृष्टीने की शेवटचे 7-8 दिवस तर आम्ही अगदी हॉलमध्ये जेवायला बसलो तर ती अशी बाजूनी गोल 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 फिरायची. हे अनेकांनी येऊन आमच्याकडे हाही प्रसंग बघितला आहे लाईव्ह. त्याच्यामागची गमतीचा भाग जरी आपल्याला असा वाटत असला की अरे मगर गोल फिरताना आपल्याला बघायला किंवा काय, पण त्याहीपेक्षा त्याच्यामागचा सिरियस भाग हा आहे की जो समाजाने घेणं गरजेचं आहे की आपण जर आपल्या बाजूनी 100 दिलं तर प्राणी त्यांच्या बाजूनी 200 देतात. ह्याची ही अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मला प्राण्यांसोबत काम करत असताना ही गोष्ट अनेकदा जाणवली आहे की त्यांना कळतं, फक्त त्यांना कळतंय हे आपल्याला कळत नाही आहे. याच्यावरती कुठेतरी काम करायला पाहिजे. म्हणून हा सगळा जो काय आता प्रवास चालू आहे तो सगळा या कामासाठीचा शोध आहे. ओके. पण आता तू जे काही म्हणालास की ते प्राणी माणसाळतात आपल्याबरोबर आल्यानंतर, पण ह्याचे कुठेतरी दुष्परिणाम पण होतात असं नाही वाटत तुला, किंवा तसा काही एक्सपिरियन्स तुझा आहे? होतात ना, निश्चितच. म्हणजे वाईल्ड लाईफला माणसाळवणं ॲब्सोल्युटली रॉंग आहे. आता ते आमच्याकडून नकळतपणे घडलं त्या राधाच्या वेळेस. ही निश्चित गोष्ट मी प्रामाणिकपणे मान्य करतो. हो, जी राधा नावाची जी घार होती जिच्याबद्दल आता आपण बोललो, तिच्यामधलं नकळतपणे जरी आमच्याकडून घडलं असलं तरी मी प्रामाणिकपणे ही गोष्ट मान्य करतो की त्यानंतर काही महिन्यांनी आम्हाला दिल्लीला एक गौरत्न नावाचा पुरस्कार मिळाला. आणि त्या पुरस्कारासाठी आम्ही 6 दिवस दिल्लीला गेलो. ज्यावेळेस आम्ही तिथून परत आलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्या घारीचा मृत्यू झाला. तर तो कसा झाला, तर आम्ही नसताना तिथल्या एका आदिवासी माणसानी, त्यांचं खाद्य आहे, त्यांनी ते बेचकीत दगड पकडून तिला, ती अगदीच 5-10-20 फुटावरती तारेवरती वगैरे अशी बसलेली असताना किंवा झाडावरती बसलेली असताना तिला दगड मारला आणि ती मेली. आता याची सगळ्यात मोठी जबाबदारी कुणाची आहे ना, तर ती आमची आहे. त्या दिवसापासून आम्ही परत, म्हणजे आत्तासुद्धा आश्रमामध्ये एक घार ॲडमिट आहे आणि तरीसुद्धा म्हणजे आम्ही तिला खोलत नाही, तिचे लाड करत नाही. जेवढं तिला गरजेचं आहे तेवढंच सध्या करतो आहे. हे ह्याच्यासाठी, म्हणजे त्यानंतर आम्ही पुन्हा कधीही हा प्रयत्नही केला नाही आणि चुकूनही आमच्याकडून आम्ही ते होऊ दिलं नाही. कारण जर ती ॲक्च्युअलवाली घार असती तर आदिवासी माणसांनी मारलेल्या बेचकीचा दगड तिच्या जगापर्यंत पोचूच शकत नाही, इतकं जग तिचं उंचावरती आहे. ती खाली उतरली, परंतु मनुष्य कुठेतरी अधिक पातळीने खाली उतरला आणि अर्थात तो त्याच्या जागेवरही कदाचित योग्य होता. आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही कदाचित आमच्या जागेवरती योग्य होतो, कारण आम्ही पण आईबापाच्या प्रेमाने ते करायला गेलो म्हणून तिला आमचा लळा लागला. असं अनेक वेळेस झालेलं आहे. परंतु म्हणजे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं तर माणसाळू नयेच. ओके. म्हणजे कुठल्याही वाईल्ड लाईफला माणसाळू नयेच. म्हणजे एका पर्टिक्युलर टाईमपर्यंतच त्यांना आपली गरज असते आणि त्यानंतर त्यांचं जग वेगळं आहे हे त्यांना पटवून देणं, किंबहुना त्या पद्धतीचं एक ऑरा तयार करणं आणि मग त्यांना त्या ऑराच्या थ्रू पुन्हा त्यांच्या जगात पाठवून देणं, हेच खरं तर काम असलं पाहिजे. ओके. बरं, हे आता तू वाईल्ड लाईफबद्दल सांगितलंस, पण जे आपल्या आजूबाजूला वावरणारे पाळीव पशु ज्यांना आपण म्हणतो, किंवा कुत्रा, मांजर, गाय, घोडा यांच्यासारखे प्राणी आहेत, तर त्यांच्याबद्दल सुद्धा अनेकदा असं होताना दिसतं की घरी आपण जे प्राणी पाळलेले असतात, म्हणजे कितीतरी वेळा असं होतं की आमच्या अनेक मित्रमैत्रिणींकडून सुद्धा आम्ही ऐकलंय की घरातल्या मुलांपेक्षा त्या प्राण्यांवरती जास्त प्रेम केलं जातं आणि मग त्याचे सुद्धा कधीतरी दुष्परिणाम होतात की त्यांना खूप माणसाळवल्यामुळे जेव्हा ते घराच्या बाहेर जातात किंवा ते ज्या घरामध्ये राहतात तो माणूस जर त्यांच्याबरोबर नसेल आणि चुकून माकून ते जर घराच्या बाहेर पडले तर मग ते सर्वाईव्ह नाही करू शकत. एक्झॅक्टली. आता तू जो प्रश्न विचारलास अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आपल्या सोसायटीशी डायरेक्टली रिलेटेड. अगदीच. आता त्याच्यामध्ये तू जे म्हटलेस ना, त्याच प्रश्नातच त्याचं पहिलं उत्तर बघ कसं आहे की निश्चित स्वरूपाने आपण त्यांचं अतिचे जे लाड करतो किंवा आपल्या मुलांपेक्षा अधिक हा जो शब्द आहे ना,
पण ज्यावेळेस जबाबदारीची वेळ येते त्यावेळेस आपल्या मुलांपेक्षा अधिक आपण ती घेतो का प्रामाणिकपणे? तर नाही घेतली जात. कुठेतरी आपल्याला कामानिमित्त तरी कुठेतरी जायचं आहे म्हणून त्याला आपण लॉजिंग बोर्डिंगला ठेवून जातोच. तुम्ही तुमच्या मुलाला लॉजिंग बोर्डिंगवर ठेवून जाता का? नाही जात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की अनेक कुटुंब आहेत की जी अगदी शेवटापर्यंत किंबहुना त्याचा शेवट झाल्यानंतर सुद्धा अंत्यविधीपर्यंत सुद्धा त्या पिल्लाचं करतात, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. आणि अति लाड करणं किंवा अति प्रेम करणं हा सुद्धा ॲक्च्युली त्या प्राण्यांच्यासाठीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांच्या हेल्थसाठी पण. एक्झॅक्टली. कारण की कसं होतंय ना की तुम्ही त्या अतिलाडात, आता माझ्याकडे काही जण येतात, आमच्या बाळाला जिलेबीच आवडते, त्याचं फूड नाहीये, हां त्याचं फूड ते नाहीये. तुम्ही कौतुक म्हणून एखाद दिवशी कधीतरी आपलं फूड त्याला देणं हा भाग वेगळा. मग तसं जर असतं ना तर आज आश्रमाचं जे आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये डॉग फूड, कॅट फूड, त्यांची मेडिसिन्स ही माणसापेक्षा 3 पट महाग आहेत. आपलं बिस्किट 50 रुपये किलो आहे आणि त्यांचं 150 रुपये किलो आहे. मग मला आपलं टाकणं अधिक सोयीस्कर नाहीये का? बरोबर. ते टाळणं हे कुणीही ज्यांनी कुटुंबात पाळलंय, एक लक्षात येत, त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणं हे प्रेम झालं. परंतु त्याचं खाद्य, त्याचं फूड टाळून आपल्याच मुलाचं खाद्य पण त्याला देणं हेही चुकीचं आहे. त्यामुळं काही गोष्टींच्या बाबतीत काळजी घेणं अतिशय गरजेची गोष्ट असते. आणि विशेषतः त्यांच्या वृद्धापकाळाच्या वेळेला ज्यावेळेस साधारण त्यांचं एज अधिक होतं त्यावेळेस मग ज्यावेळेला बेड रिडन्स होतात किंवा बऱ्याचदा घरात शूशी करायला सुरुवात होते, त्यावेळेचे आमच्याकडे येणारे जे लोक आहेत की अहो आम्ही 13-14 वर्ष सांभाळला पण आता आम्हाला नाही होते, कारण त्याचं सगळं घरी करणं, आता मी जॉबला जातो, मिसेस इकडे जाते वगैरे वगैरे, अशी सगळी कारणं असतात. आणि मग त्यावेळेस जी परिस्थिती त्या पिल्लावरती ओढवते, एक त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. माझ्याकडे एक ब्लॅकी नावाचा एक पिल्लू एका फॅमिलीने आणून दिलं असंच सेम, की तो ना आता आम्हाला सांभाळणंच शक्य नाही आणि तो हँडिकॅपसुद्धा झालेला आहे, तर तुम्ही काही पण करू. एकतर आपण मालक असलेले प्राणी ठेवतच नाही, ज्यांना कुणी शक्य नाही त्यांनाच आपण आपल्याकडे ठेवतो. पण अगदी असं कधीतरी काय आपण म्हणतो ना की नियम बनवायचेच पिल्लांसाठी आहेत तर ते पिल्लांनाच वापरता यावे, यामुळं नियम बदलून कधीतरी आम्ही असं एखाद दुसरी ॲडमिशनही करावी लागते. तसं आम्ही त्याला ॲडमिट केलं. त्यांना मी खूप समजावून सांगितलं की सर तुम्ही ज्याला ठेवण्याचं म्हणताय ना, 14 वर्षानंतर त्याची मानसिकता काय झालेली असेल, म्हणजे आपल्या वयोमानाचा जर विचार केला ना तर तो आता 70 वर्षाचा आहे. तर त्या 70त तो आता वेगळ्या ठिकाणी कसा ॲडजस्ट करेल ना. तरीही ते हो नाही. आणि माणसाचं कम्पेअर करू नका, प्राण्यांच्या बाबतीत लॉयलिटी हा भाग खूप जास्त असतो. त्यामुळे त्याचं तर ते 70 वर्ष तो फक्त त्यांच्याच आधारावरती राहिला आहे आणि तेच म्हणजे त्याचं जग आहे. आपल्यासाठी अख्खं जग सुद्धा आहे. तर मग हे सगळं करत असताना आहे ना मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, तर ते म्हटले की नाही आम्ही येऊन जाऊ करू, काहीतरी करू, पण आम्हाला शक्यच नाही, घरात करणंच नाही वगैरे वगैरे. मग आम्ही त्याला ठेवला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, ते पिल्लू काही खाईना, पाणीसुद्धा पिना आणि ते कंटिन्यू ओरडत होतं. कंटिन्यू म्हणजे त्याला पिंजऱ्यात ठेवल्यापासून आश्रमामध्ये ते कंटिन्यू ओरडत होतं. मग त्याला बाहेर काढून बघितलं, हे सगळे सोपस्कार करून झाले, पण ते काही खाईना. जवळपास 25 कॉल मी त्यांना केले. अर्ध्या अधिक तर त्यांनी उचललेच नाही. मग मधीच कधीतरी उचलायचे नाही, आम्ही बाहेरच आहोत, आम्हाला शक्यच नाही, सॉरीच, आम्हाला जमणारच नाही. त्यांनी त्यांच्या बाजूने जबाबदारी सोडून दिली आणि 23व्या दिवशी ओरडून घशातून रक्त पडून त्या पिल्लाचा मृत्यू झाला. 23 दिवसात त्या पिल्लाने अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही प्यायला नाही. हे अगोदर जे बाळ म्हणून केलेले जे उद्योग होते त्याचंच हे पुढचं, त्याचं हे उत्तर मिळालं. मग त्याचा परिणाम आहे त्याचा हा परिणाम झाला. कारण तुम्ही बाळ म्हणून थोडे दिवसच ॲक्सेप्ट केलं, त्यांनी त्याचं बाळपण कायमस्वरूपीच ॲक्सेप्ट केलं आहे. तर त्यामुळे अधिक मी असं म्हणत नाही की पिल्लांचे लाड करू नये, पिल्लांचे लाड करायलाच पाहिजे. आपण आपल्या मुलांचे जसे लाड करतो ना, म्हणजे जिथे चुकतंय तिथे थांबवतो सुद्धा, ओरडतो सुद्धा, एखादा फटका देतो सुद्धा, सेम गोष्ट तुम्ही त्यांच्या बाबतीत करायला पाहिजे. आणि जबाबदारीच्या बाबतीतही जसं आपल्या मुलांची जबाबदारी घ्यायची वेळ येते, सेम टू सेम गोष्ट तुम्ही त्यांच्यासाठी पण करायला पाहिजे. बरोबर आहे, खरं आहे. तर मगाचपासून हा सतत आश्रम, पिंजरे असा उल्लेख येतोय, तर काय म्हणजे हा कसला आश्रम आहे नक्की आणि कसले पिंजरे आहेत, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण कळू देत ना त्याच्याबद्दल. आश्रम पाणवठा हा अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम आम्ही गेली 10 वर्ष चालवतोय. त्याच्या अगोदर आम्ही सफर नावाचं एक, मी जसं मगाशी म्हटलं, जे ट्रीटमेंट सेंटर चालवायचो.
जे की फक्त ट्रीटमेंट करायचं आणि मग आफ्टर ट्रीटमेंट त्या प्राण्यांचा पुन्हा प्रश्न तयार व्हायचा की यांना कुठे सोडायचं. मग सगळे बरे झालेले प्राणी जसे सोडून दिले जायचे तसेच ॲम्प्युटेड झालेले सुद्धा प्राणी पुन्हा सोडून दिले जायचे. मग त्या पिल्लांच्यासाठी काय करावं अशा भावनेने आम्ही पाणवठा नावाचा एक अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम बदलापूरला चालू केला, ज्याच्यामध्ये आता जवळपास 110 प्राणी आहेत. त्याच्यात कुत्रे, मगाशी म्हटलं तसंच सगळे कुत्रे, मांजरे, गाई, घोडे, गाढव सगळ्याच प्रकारचे प्राणी आहेत, जे की टोटली हँडिकॅप झाले आहेत. कुणाला 1 पाय नाही, कुणाला 2 पाय नाहीत, काही पार्शली ब्लाइंड आहेत, काही पूर्णतः ब्लाइंड झालेले आहेत. एक पिल्लू माझ्याकडे आज असं आहे की ज्याला 4ही पाय नाहीत. आज 4ही पाय फक्त म्हणजे शरीरावरती असे दिसतात, परंतु 4ही पायात आयुष्यात कधीही जोर आलेला नाही, ताकद नाही. त्याच्यामुळे लाईफ टाईम ते तसंच गेले जवळपास 2 वर्ष 24 ते 25 महिने ते पिल्लू आपल्याकडे ॲडमिट आहे. आणि अगदी सुरुवातीच्या काळात तर आम्हाला आपल्याकडे जी व्हॉलेंटियर मुलगी आहे श्वेता, अर्चना, असं आम्ही रात्री टायमिंग लावून अलार्म लावायचो की दर 3-4 तासांनी तिला कुशी बदलावी लागायची, कारण तिची शू केलेली असेल किंवा जर जागा ओली झाली आणि त्या ओल्या जागेत जर ती बसून राहिली तर तिला पुन्हा बेड रिडन्स राहिल्यामुळे तिला पुन्हा सगळे त्रास होणार आणि सगळे त्याला जखमा होतात पुन्हा. तर त्या टाळण्यासाठी आम्ही तिला तसं करायचो. पण आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट खूप मनापासून पॉझिटिव्हली आपण करायला घेतली की त्याला ईश्वरसुद्धा कुठेतरी बळ देतं. तिचे 4ही निकामी असलेले पाय त्याला इतकं बळ मिळालं आहे की आता आम्हाला रात्री उठावं लागत नाही. जर तिने शू केली तर पुढचे 15-20 मिनटं सरकून 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 ती त्या जागेपासून एक 2-2.5-3 फूट तरी लांब जाऊ शकते. हे निसर्गाने, ईश्वराने आणि तिने स्वतः दिलेलं कामाचं रिफ्लेक्शन आहे असं मला कायम असं वाटतं की ही ताकद आहे कामामध्ये, की आपण मनापासून टाकलं तर मी मगाशी म्हटलं तसं तेही 200% म्हणजे ज्याचे पाय चालतच नाहीत, डॉक्टरांनी सगळे चेकअप करून झाले, त्याच्या पायात सुद्धा कुठेतरी कणभर ताकद आली आहे आणि तिचीसुद्धा ती ऊर्जा तयार झाली आहे तिच्यात की आपण हलू तरी शकतो, आपण थोडा तरी प्रयत्न करू शकतो. हे त्यांना कळणं ही खूप मोठी ताकद आहे. याच्यासाठी काम करणारी संस्था म्हणजे पाणवठा अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम. आणि ह्या सगळ्या प्राण्यांबरोबरच आम्हाला असंही कळलंय की ह्या आश्रमामध्ये एक माकड पण राहतं. हो, आत्ताही आपल्याकडे आश्रमामध्ये माकड आहे, परंतु तुम्ही ज्या माकडाचा उल्लेख करताय ते जे आहे ती राणी नावाची फिमेल होती. बेसिकली एका ट्रक चालकांच्या ट्रक खाली आई आली आणि मग तिला पोटाला पिल्लू चिकटलेलं होतं म्हणून आई तर मेली आणि हे पिल्लू त्यांनी उचलून घरी आणलं आणि सांभाळून ठेवलं घरामध्ये. आणि मग काही महिने काही काळ त्याला सांभाळल्यानंतर त्याला कुणीतरी लक्षात आलं किंवा कुणीतरी समजावून सांगितलं की तू असं घरात पाळू नको, तो गुन्हा आहे वाईल्ड लाईफला असं पाळणं. आणि मग एक दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हटलं, दादा मला माझ्याकडून एक चूक झाली. म्हटलं काय झालं? तर म्हणे असं मला जवळपास मेल्यात जमा झालं होतं पिल्लू, म्हणून मी ते घरी घेऊन आलो आणि त्याला मी सांभाळलं आहे, पण आता मला ते ठेवता येत नाही आणि शिवाय मी ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे मला सारखं कुठेतरी जावं लागतं, तर मला ते ट्रकमधून घेऊन फिरवावं लागतं आणि कुठेतरी त्याचा त्रास होईल, भीती वाटते माणसांची, तर तुम्ही ते ठेवाल का? तर आम्ही वनविभागाला व्यवस्थितरित्या कळवून त्याला आणून आम्ही ठेवलं. आता हे ठेवलं, सुरुवातीच्या काळाची तुम्हाला तिची गंमत सांगतो. आणि मी त्याला सफरचंद आणून दिलं, 1-2 आणखी काही फळं आणून दिली, तर ते खाईना. तर मला असं वाटलं मगाच्या त्या कुत्र्यासारखंच की त्याला त्याचं अट्रॅक्शन आहे, आता तिने त्याला जर घरातलं सदस्य मानलं असेल आणि ती त्याच्याच घरची सदस्य या भावनेने राहत असेल तर ती त्याच्याच हातून खाते. बरोबर. शेवटी मी त्याला फोन केला, म्हटलं दादा असं असं आहे, वो खा नहीं रही है, तो मैं क्या करूँ? आप एक काम कीजिए, आप वापस लेके जाइए, हम लोग फॉरेस्ट ऑफिसर से बात करते हैं या फिर इसमें कुछ तो एक मिडल सेंटर निकालते हैं, बच्चा तो जीना चाहिए. आणि तो तिकडून बोलायला लागला, नाही दादा तुम्ही तिला जर अख्खं सफरचंद देताय ना तर ती खाऊ नाही शकत अख्खं सफरचंद, तिला ते माहीत नाही माकडाने कसं खायचं असतं, तिला छोटे चिप्स करून द्या. मग ते मी मगासपासून जे म्हणतोय ना की प्राण्यांना माणसाळवणं एका लिमिटपर्यंत आणि त्या एक्झॅक्ट त्याच धारेवरती मी काम करण्याचा प्रयत्न करतोय की एका लिमिटपर्यंत, परंतु त्याचा अतिरेक काय करू शकतो. मग पुढचे काही महिने आम्ही तिला पोटाला दोरी बांधायचो, झाडावरती आम्ही आधी चढायचो, तिथे सफरचंद बांधून ठेवायचो आणि मग तिला वरती सोडायचो. मग ती असं बघून पूर्ण नाही का ते पुन्हा खेचून काढता येते का, मग ते निघालं की मग खाण्याचा प्रयत्न, असं करत 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 म्हणजे माकडाचा माणूस झालेला त्या माणसाला परत माकड बनवण्याची प्रोसेस करणं ही खूप अवघड गोष्ट असते. तो एक आम्ही प्रयत्न केला, ती बरी झाली, त्याच्यातून ती पुन्हा तशी वागायला लागली त्याच्यासारखी. आणि आम्ही ज्यावेळेला पुन्हा तिला निसर्गात सोडणार, कारण काय माणसावलेलं माकड निसर्गात सोडताना खूप अडचणी असतात.
तर त्या सगळ्याचा विचार करून त्याचे सगळ्या आयडियाज लावून तिला सोडण्याच्या प्लॅनिंगपर्यंत आम्ही आलो की पुढच्या 1-2-3 महिन्यात आपण आता तिला सोडूया. तितक्यात तिला पोटाला ट्युमर झाला. मग तिची ट्रीटमेंट केली. मग दुसऱ्यांदा पुन्हा 1 वर्ष 1.5 वर्षांनी पुन्हा ते झालं. असं करत 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 जवळपास 7 ते 8 वर्ष आमच्याकडे ती राहिलीच. यावर्षी आत्ता ती नॅचरली याने गेली. तिला काही डिसीजसुद्धा होते त्यामुळे. परंतु एक माकड म्हणून जे तिच्यातलं माकडपणा होता तो पूर्णपणे गेला. आणि मग ती जी माणसाळली, मग आमच्याकडे ती आम्ही बऱ्याचदा तिला असं बाहेर मोकळं ठेवायचो की पूर्ण आयुष्य पिंजऱ्यातलं तिला मिळू नये. शेवटी आपल्या माणसाच्या झालेल्या चुकांमुळे तिला त्याची शिक्षा भेटू नये असं. पण तिला मोकळं सोडलं ना, ती घरात अशी वावरायची, बसायची, माझ्या खांद्यावर येऊन बसायची. म्हणजे अक्षरशः तिला फक्त बोलता येत नाही इतकंच, अदरवाईज एका लेकीने आपल्या बापाचं डोकं दाबून द्यावं इतक्या सुंदरपणाने इथे बसून ती अगदी म्हणजे दाबून, म्हणजे माकडं जनरली डोक्यात हात फिरवत बसतात ओव खाल्ल्याच्या असं हे दाखवत, असं काही नसतं. तसं न करता हे सगळं असं दाबणं, हे कसं तिला कळत असेल, आपण स्ट्रेसमध्ये आहोत हे कसं तिला जाणवत असेल. म्हणजे त्यांचं एक काहीतरी सायन्स आहे जे आपल्याला कळत नाही आहे असं मला कायम वाटतं. फक्त आता ह्याच्यावरती चर्चा करून मोठमोठ्या शैक्षणिक विद्वानांना आपण चॅलेंज केल्यासारखं ते होईल म्हणून मी कधी असं म्हणत नाही. अदरवाईज त्यांचं काहीतरी सायन्स आहे, त्यांना कळतं आहे की आपल्याला काय हवं. असाच एक मध्यंतरी गाईचा मी एक किस्सा वाचला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर असा उल्लेख केला आहे की एका गाईला त्यांनी अशा ठिकाणी ठेवलं, एक साधारण 20 एकर 25 एकर जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळभाज्या, पालेभाज्या, त्यांना लागणारं सगळं साहित्य, औषधी वनस्पती असं सगळं लावून त्याच्यात ठेवलं. आणि त्याच्यामध्ये तिच्या मालकाला जो एका प्रकारचा सिम्पटम असलेला आजार असेल तर ती रोज त्याच्याशी तो मालक तिच्यासोबत रोज बसायचा, हात फिरवायचा मानेवरून याच्यावरून. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला 1 महिन्या 1.5 महिन्यांनी तिचं दुधाचं परीक्षण करण्यात आलं, त्यावेळेस तिच्या दुधामध्ये असे कंटेंट्स सापडले की त्या मालकाला त्याच्या आजारासाठी जे औषधी वनस्पती जी लावलेली होती आयुर्वेदिक, त्याच्यातली वनस्पती तिने खाल्लेल्या होत्या. हे कोइन्सिडन्सली असूही शकतं, पण ते कोइन्सिडन्सलीच आहे असं मान्य करणं चूक आहे. त्याच्यामागे काहीतरी सायन्सही असू शकतं असंही मान्य करायला हवं. तर त्यामुळे अनेक असे किस्से आहेत की ज्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणतो की हे आम्ही केलं म्हणण्यापेक्षा आहे ना, खरं तर प्राण्यांकडून, ह्या सगळ्या पिल्लांकडून ते आमच्याकडून करवून घेतलं गेलं. फक्त आम्ही वेळ दिला प्रामाणिकपणे, जास्तीत जास्त क्वालिटी टाईम त्यांच्यासाठी ठेवला. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा आम्हाला सुद्धा अभ्यास करता आला की आम्हाला त्यांच्यातले बदल आणि आमच्यातले बदल हे आम्हाला फक्त कॉपी पेस्ट करून साठवता आले इतकंच. अदरवाईज ते खरं त्यांच्याकडूनच करवून घेतलं आहे असं आहे. मग नेमका हा सगळा प्रवास पण सुरू कधी झाला होता? म्हणजे कारण आता हे बरेच किस्से आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या प्राण्यांचे किस्से आहेत, तर नक्कीच खूप मोठा काळ हे सगळं काम सुरू आहे. हो, साधारण 2005 पासून मी प्राण्यांच्या या कामाला सुरुवात केली. त्याच्या अगोदरपासून मी लहानपणापासून ना, मला एक आपण म्हणजे ईश्वरी वगैरे असे शब्द वापरणं थोडं खूप जड आणि मोठेपणाचं होईल, पण कुठेतरी मनात एक गोष्ट होती की मला असं गुबगुबीत फार सुंदर पिल्लांपेक्षा एखादा गटारामध्ये पडलेला पिसवा झालेला एखादं कुत्र्याचं पिल्लू जर मी बघितलं तर त्या संध्याकाळी घरी गेल्यावरती रात्रभर माझ्या डोक्यात तेच चालू असायचं की आपल्या अंगावरती जर एखादं पाखरू बसलं किंवा एखादा किडा वळवळत असेल तर आपल्याला कसं होतं, मग त्याच्या जर हजारो असतील तर त्याला आतून कसं होत असेल. या भावनेने मी मग घरात कटकट करत बसायचो. मी खूप लहानपणी मार खाल्ला आईबाबांचा ह्या विषयावरती की मी काय करायचो, मग त्याला घेऊन यायचो आणि मग बाथरूममध्ये गरम पाण्याने आंघोळ घालायचो. मला हे लक्षात नाही यायचं की त्या सगळ्या पिसवा बाथरूमभर पसरून जायच्या ना, घरात व्हायच्या. त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी फटके खाल्लेत आईबाबांचे. आणि मग हळूहळू त्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि मग 2013ला ज्यावेळेला मला इंडियन कोब्रा बाईट झाला इथे, आणि ज्यांच्यामुळं मी आज जिवंत आहे खरं तर, पद्मश्री डॉक्टर हिमतराव भावस्कर, त्यांनी माझं सगळी ट्रीटमेंट केली. डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर, ॲडव्होकेट विनोद देशमुख, ही सगळी मंडळींची नावं घेणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की त्या लोकांनी जी घाई गडबडीत मला ॲडमिट केलं आणि जी ट्रीटमेंट करवून घेतली आणि सरांनी इतक्या फास्ट ट्रीटमेंट केली, त्यामुळे मी जगलो. मग ह्या बाईटनंतर आहे ना, जवळपास 14व्या दिवशी आम्ही घरात बसलो होतो आणि म्हणजे 7 दिवस तर मी हॉस्पिटलमध्येच होतो. आणि मग ज्यावेळेला मी घरात निवांत बसलो होतो
त्यावेळेस मला तिथल्या एका स्थानिक पत्रकाराचा फोन आला की अमुक अमुक ठिकाणी एक अजगर आहे, आता तुम्ही पकडता का बंद केलं, कारण इथे गावकरी जमलेत नाही तर ते मारतील. तर मी इकडून फक्त इतकंच म्हटलं की मारू नका, मी येतो. समोर अर्चना बसली होती, मिसेस माझी, आणि ते म्हणतात ना की नवऱ्याची काही रग रग बायकोला माहीत असते, त्या एका वाक्यात तिने ओळखलं मला की काहीतरी असा विषय आहे. परत चाललाय साप हां पकडायला. हां, ते म्हणले काय आहे, तर म्हटलं बघा आता अजगर आहे आणि साप आहे तर मला जायचं आहे. मी तिला एकच वाक्य म्हटलं की मी काम करताना मरीन ह्याची काही गॅरंटी नाही, पण मी आता ह्या अर्ध्यातनं सोडलं ना तर एक तर माझा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट की अरे यार आपण इतकी वर्ष जी लोक म्हणत होती की काय मूर्खार्ग काम करतोय ते खरे झाले की हे चुकीचं होतं म्हणून बंद करावं लागलं. आणि दुसरं, मला जर काम करायचंच आहे तर मी ते न करता थांबलो तर मी कदाचित नाही, मी 100% मरीन. कारण मी जिवंत असा तुम्हाला दिसेन, पण आतून माझ्या मनात ते सलत राहील की अरे आपल्याला हे करायचं होतं, आपल्याला हे करायचं होतं. ती उठली, आत गेली बेडरूममध्ये, कपडे बदलून आली आणि म्हटली चल तुझ्यात बदल नाही ना तर माझ्यात बदल. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की तिने जिथे जिथे माझ्यासोबत येता आलं त्या प्रत्येक ठिकाणी सोबत अशी फिजिकली तर दिलीच दिली, परंतु ह्या सगळ्या आश्रमाचा लोड, आर्थिक गणितं, ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आजही तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे तिथपर्यंत लावून तिने जी ताकद लावली की हॅट्स ऑफ टू हर, की तिने खरंच हे सगळं मी फक्त म्हणणं आणि अक्षरशः लिलया पेलून धरणं हा जो फरक आहे तो फरक तिने भरून दिला. आणि मग हळूहळू करत ह्या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. 2013 नंतर ह्या बाईटनंतर मग आम्ही फुल फ्लेज कामाला सुरुवात केली. आणि फुल फ्लेज कामाला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की आपण जखमी प्राण्यांसाठी काम करतो आहे, परंतु शेकडो हजारो संस्था आहेत ज्या जखमी प्राण्यांसाठी काम करतात, शेकडो वैयक्तिकरित्या लोकंसुद्धा काम करतात, परंतु फक्त अपंग प्राण्यांचंच अनाथाश्रम अशी आपल्याकडे कॉन्सेप्ट नाही. काय होतं की ट्रीटमेंट सेंटर्समध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचे पिंजरे, त्यांचे हे सगळंच फरक आहे. आणि अपंग प्राणी झाल्यानंतरचे त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्याशी वागणं, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही ट्रीटमेंट करत नाही, पण आम्ही प्राण्यांना ट्रीटमेंट करतोय. म्हणजे ते ट्रीटमेंट आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये फरक आहे. आम्ही त्यांना ट्रीट करतोय. तर ते कसं, तर त्यांचा सगळा जो ट्रॉमा असतो, ज्या जखमांमधून ते आले, ज्या ॲक्सिडेंटमधून आले, ते सगळं काढावं लागतं. या सगळ्या प्रकारानंतर त्यांना सांभाळणं अशी संस्था तयार करावी या भावनेंनी मग आम्ही पाणवठा हा आश्रम सुरू केला. आणि मग हळूहळू जसं आपण म्हणतो की एकट्याने चालू केल्यावरती हळूहळू लोक चांगलं काम असेल तर निश्चित जुळत जातात. तर तसतसं अनेक तरुण मुलं माझ्यासोबत काम करणारी, बदलापूर, वांगणी, अंबरनाथ ह्या भागातली अनेक मुलं, म्हणजे जवळपास 100 मुलं आमच्या या कामाला जोडली गेली, जी की फ्री ऑफ कॉस्ट ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून आपल्याकडे येऊन पूर्ण वेळ, म्हणजे जेव्हा वेळ त्यांना भेटतो तेव्हा प्रत्येक वेळेस येऊन आश्रमामध्ये काम करणं. मगाशी मी जिचा उल्लेख केला, हेमश्वेता पांचाळ म्हणून माझ्यासोबत जी मुलगी ॲज अ व्हॉलेंटियर काम करते, स्वतः MBA असलेली एक मुलगी, आईवडिलांनी इतकं शिक्षण आणि हे सगळं करून झाल्यानंतर जवळपास 50-55 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून गेली 5.5 वर्ष माझ्याकडे आश्रमात मोफत स्वरूपामध्ये काम करते, एकही रुपया मानधन न घेता. ही मला असं वाटतं की आमच्या कामाची, आम्ही केलेल्या इतक्या वर्षाच्या ह्या सगळ्या प्रवासाची, किंबहुना ह्या प्रामाणिकपणाची कुठेतरी पोचपावती आहे. की आज एखादं पॅशनेट असल्यामुळं येणं हा भाग वेगळा आहे, परंतु आज 5-5.5 वर्ष कॉन्स्टंट त्या संस्थेसाठी देणं आणि थांबणं, हे मला वाटतं कुठेतरी तीही प्रामाणिकपणे ह्या सगळ्यात, तिलाही आवड आहे, प्रेम आहे, आणि आमचंही आवड प्रेम ती बघती आहे जवळून, म्हणून मला असं वाटतं की हे जुळलं. असा हा सगळा प्रवास आता इथपर्यंत येऊन थांबला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट होती, ती म्हणजे अक्षरशः तो इंडियन कोब्रा बाईट झाल्यानंतर वरती हात लावून आलास तू. तर काय म्हणजे एवढा त्याच्यातून तू खरं वाचलास आणि पुन्हा तरी त्याच गोष्टीकडे वळावं असं का वाटलं? मला म्हणजे ह्या बाबतीतलं अगदी प्रामाणिकपणे मत, मला मी नेहमी असं एक वाक्य म्हणतो की ज्यावेळेस ती मी तराजूत टाकून बघण्याचा प्रयत्न केला ना, की होणाऱ्या जखमा किंवा घडलेला प्रसंग आणि ह्या सगळ्या कामातून मिळणारं समाधान, तर समाधानाचा तराजू खरंच खूप जड होता. म्हणजे हे मी मोठेपणाने काहीतरी मोठ्या छान गोष्टी बोलायला पाहिजेत म्हणून म्हणत नाही आहे, प्रामाणिकपणे त्यातून आजही आम्हाला जे मिळतं आहे, म्हणजे आज आमच्या आश्रमात ज्याला एंटर केल्यानंतर पिल्लं ज्या भावनेनी बघतात, अर्थात तुम्हाला तो दृष्टिकोन असायला पाहिजे. तुम्ही त्या डोळ्यांनी ज्यावेळेला त्यांच्याकडे बघाल त्याला तुम्हाला जाणवेल की ते खरंच आम्ही जे म्हणतोय, आम्ही आपल्याला कळेल या भाषेत बोलतोय, ते त्यांच्या भाषेतही हेच बोलत आहेत. तर इतक्या लेवलला गेल्यामुळे ते खूप छान वाटायला लागलं. आणि आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीची सवय झाली की मग त्याचा त्रास होत नाही,
तसं आश्रमाची ह्या कामाची आम्हाला सगळ्यांना सवय झाली आणि आम्ही काय म्हणतो बाय प्रोफेशनच आम्ही ते निवडलेलं असल्यामुळे आम्हाला ते काम करायला जड वाटलं नाही किंवा घाणही वाटले नाही कधी. आणि त्या इंडियन कोब्रा बाईट नंतर एक लेख पण लिहिला होतास तू. हो. तर त्या लेखाबद्दल जाणून हो, मी सकाळला एक लेख लिहिला होता की अंधश्रद्धेने वाचलेला साप म्हणून. कारण तो काय झाला प्रसंग सांगतो मी त्याच्याबद्दलचा की ज्यांच्या घरात तो साप होता 2 भाऊ आणि आसपासची लोक असं सगळ्यांनी मिळून काही जणांचं मत साप आहे तर मारून टाकायचा आणि काही जणांचं मत त्या दिवशी नेमका शेवटचा श्रावणी सोमवार होता तर श्रावणी सोमवारी साप मारायचा नाही असं काही जणांचं मत. असं हे सगळं करत 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 असल्यामुळे त्या सापाला त्यांनी जोपर्यंत सर्पमित्र तिथे पोचत नाही तोपर्यंत एका जागेवरती बसवून ठेवला होता. म्हणजे मला असं वाटतं की पहिल्यांदा सापाची पाठराखण कुणी केली असेल तर लोकांनी ह्याच्यासाठी की ह्याला कुणी मारू नये ह्याच्यासाठी म्हणून मी त्याच्याबद्दल लिहिलं होतं. आणि खरोखर अगदी तो की श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा प्रत्येकाच्या मानण्याचा भाग झाला आणि तो मी गमतीने असं म्हणतो की अंधश्रद्धेने वाचलेला साप म्हणून. परंतु खरोखरच ही गोष्ट अशी आहे की त्या दिवशी श्रावणी सोमवार नसता तर तो काही वाचला नसता. पण त्या दिवशी जर श्रावणी सोमवार नसता तर इतका हा जो काही प्रकल्प उभा राहिला आहे तोही उभा राहिला नसता कारण तो मला चावलाही नसता. तर तो चावल्यामुळे आयुष्याला जी कलाटणी मिळाली म्हणजे एक वेळ अशी झाली द्विताताई त्याच्यामध्ये की मी हॉस्पिटलमध्ये आहे समोर डॉक्टर्स आहेत नर्स आहेत अर्चना आहे आणि मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय मी हाक मारतोय अर्चनाला आणि मी असं विचार करतोय हिला ऐकू का जात नाहीये म्हणजे मी हाक मारतोय आणि तिला लक्षातच येत नाहीये असं का होतंय. मग 1-2 मिनटं 1-1.5-2 मिनटानंतर मला रिअलाईज झालं की आपण हाक मारतोय असं म्हणतोय पण आपले ओठ हलत नाही आहेत आतून आवाज येत नाहीये आपला हात वर होत नाहीये आपण असं करण्याचा प्रयत्न करतोय तर तो होत नाहीये. याचा अर्थ आपण मेलो. आत्ता आपण मेलोय आणि अजून ह्या सगळ्यांना कळतच नाहीये. त्या वॉन्टेड पिक्चरमध्ये सलमान खानचा पिक्चर आहे वॉन्टेड त्याच्यामध्ये एक सीन आहे बघा की तो त्या गनी नावाचे जो विलन दाखवलाय त्याच्यात तो असा मुस्कडात मारतो आणि बराच वेळ त्याला एक असं एवढाच आवाज येत असतो. मला कायम असं वाटतं की त्या सीनची रॉयल्टी त्यांनी मला द्यावी कारण तो सेम सीन असा बघितलाय मी की मला फक्त एवढाच आवाज येतोय आणि मग थोड्या वेळाने आहे ना एक काही काळ गेल्यानंतर मला अर्चनाचा आणि डॉक्टरांचा बोलण्याचा आवाज यायला लागला म्हणून मग मी आपलं आहे का बघायला हाक मारून बघितलं की अर्चना तर तिने असं पटकन वळून बघितलं म्हटलं वाचलो म्हणजे आपण जिवंत आहोत. आणि हा जो प्रसंग होता म्हणजे त्यातल्या गमतीचा भाग सोडा पण ते जे 1 मिनिट होतं ना ताई ते आयुष्याला कलाटणी देऊन गेलं. त्या एका मिनिटात मी माझ्या धंद्याचा माझ्या मुलाबाळांचा माझ्या परिवाराचा माझ्या स्वतःचा माझ्या आईवडिलांचा माझ्या पूर्ण कुटुंबाचा माझ्या पिल्लांचा सगळ्यांचा विचार केला त्या एका मिनिटात की काय मिळवलं आपण. माझा मुलगा त्यावेळेला एक वर्षाचा होता छोटा मुलगा. त्यावेळेस मी म्हटलं आपल्या मुलाला कळणार पण नाही ना आपला बाप कोण होता. तो जो 1 मिनिट गेला त्याच्यानंतर मात्र मग आम्ही हा विचार केला की आत्ता 100% मेलो होतो. देवाने काहीतरी विचार करून काहीतरी हे करून आपल्याला हे सेकंड ऑप्शन दिला एक बोनस लाईफ दिले तर ते बोनस लाईफ आपण प्राण्यांसाठीच वापरायचं. आणि 13व्या दिवशी म्हणजे कोइन्सिडन्स बघा आपण जे म्हणतो ना की नेहमीच कोइन्सिडन्स असू नाही शकत. 13 दिवस पूर्ण होईपर्यंत मला कुणाचा काही कॉल नाही आलाय काही नाही आलाय आणि आपल्या हिंदू धर्मानुसार 13व्या दिवशी आत्मामुक्त विषय संपला. 14व्या दिवशी मला त्यांचा कॉल आलाय की अमुक अमुक ठिकाणी आजगर आहे त्या पत्रकाराचा जे मी मगाशी तुम्हाला उल्लेख करून सांगितलं. याचा अर्थ मी तिला म्हटलंय बघ 13 दिवस काल झाले असते विषय संपला असता. आजपासून पुनर्जन्म देव आपल्याला दाखवतो की आपण ह्या प्राण्यांसाठीच काहीतरी करायला पाहिजे. आणि मग आम्ही खूप अभ्यासाला सुरुवात केली. आपण काय करूया सर्पोद्यानसाठी ॲप्लिकेशन करूया का आपण हे करूया का आपण ते करूया का. मग आम्ही विचार केला की जे काम आपण इतकी वर्ष करतोय ते सोडून दुसऱ्या काहीतरी नवीन ह्याच्यात हात घालण्यापेक्षा का नाही हेच आपण छान करूया. ह्याचं एक छान सेंटर करूया एक आश्रम उभारूया. ज्यांना आपल्यासारखी आवड आहे पण पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत किंवा ज्यांना आपल्यासारखी आवड आहे पण घरी सांभाळू शकत नाहीत अशा लोकांना पण त्यात इन्व्हॉल्व करूया. आणि ईश्वराच्या कृपेने अनेक लोक ह्याच्यामध्ये जोडली गेली. म्हणजे आज म्हणजे मला अगदी प्रामाणिकपणे अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज म्हणजे जरी तुमच्या टीमचा भाग असला तरी सुमित देशपांडे सारखा एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व इतकी वर्ष आमच्यासोबत सलगपणे काम करतोय. आश्रमाची पहिली डॉक्युमेंटरी फिल्म त्यांनी बनवली. हे सगळं आपोआप आलंय. ह्याची कुठल्याही गोष्टीची जाहिरात आम्ही कधीच स्वतःहून केली नाही. ज्याला कुणाला असं वाटलं की दादा आपण हे करायला पाहिजे आम्ही म्हटलं ओके करूया तुम्हाला जे छान वाटेल ते करूया. म्हणून काय झालं आश्रम किंवा ते सगळं प्रोजेक्ट आमचं एकट्याचं राहिलं नाही.
ते सार्वजनिक झालं. आणि आज हे आम्ही ज्याला म्हणतो की पाणवठा परिवार, तर आज कुठलाही डिसिजन घ्यायचा झाला तर आम्ही पाणवठाच्या ग्रुपवरती टाकून किंवा ह्या मुलांना बोलवून एक मीटिंग घेऊन त्याच्यात, म्हणजे हे असं कधीच होत नाही की आमचा आम्ही निर्णय घेतला आणि आमचं आम्ही केलं आहे. काही ना काही मीटिंग घेऊन त्याच्या माध्यमातूनच हे केलं जातं. अशी सवय आम्हालाही लागली आणि त्या मुलांनाही लागली. त्यामुळे आपोआप जे छोटं काम होतं ते आपोआप वाढत 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 मोठं होऊ लागलं. ओके. पण मला सांग की हे सगळं स्वीकारणारा किंवा तुम्हाला येऊन मिळणारा हा समाजाचा खूप छोटा भाग आहे असं नाही वाटत? पण मग बाकीच्या इतर समाजाकडनं तुम्हाला काय एक्झॅक्ट रिस्पॉन्स मिळाला किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे काम सुरू केल्यानंतर? आता ह्याच्यात निगेटिव्ह प्रतिक्रियासुद्धा खूप होत्या. अर्चना रोज आश्रमामध्ये गाईच्या रोज शेण्या बनवते. तर 1-2 जणांनी तिथून सुरुवात केली की तिचं डॉक्टरचं सर्टिफिकेट चेक करावं लागेल की नक्की ती डॉक्टर आहे की नाही, किंवा ह्यांना गव्हर्नमेंटकडून ह्या शेण्या आणि हे सगळं गो सेवा करण्याचं काहीतरी चार्जेस मिळत आहेत म्हणून हे काहीतरी करतायत, किंवा ह्या प्राण्यांना सांभाळण्याचं काहीतरी मिळतंय म्हणून हे करतायत. इथून सुरुवात झाली. कसं आहे ना की काहीही अपेक्षा न ठेवता किंवा काहीही न मिळवण्याची भावना ठेवून तुम्ही काहीतरी करताय हे पचतच नाही आपल्या लोकांना. म्हणजे त्यांना हे थोडंसं म्हणण्यापेक्षा त्यांना हे खूपच जड होतं की असं कसं असू शकतं की त्याचा काहीच फायदा नाही आणि ते करतोय. मग काय झालं, त्या भावनेने करायला लागल्यावरती फायदा होतच नाही असं नाही आहे, व्हायला पण लागला. ॲटोमॅटिकली आम्हाला डोनेशन्स यायला लागली चांगली. जसं मी म्हटलं चांगल्या क्वालिटीची. म्हणजे आज आमची काही मुलं पोलीस भरतीचं हे करतायत. एक आमचा मुलगा MPSC UPSCची तयारी करतोय. मग हे व्हॉलंटियर्स जोडले गेले. एक MBA असलेली मुलगी जॉईन झाली. या सगळ्यासोबत आज आमच्या मुलांची फी कोणतरी भरतंय. माझ्या दोन्ही मुलांची फी मला भरावी लागत नाही. हे सगळं आपोआप जोडलं गेलं. म्हणजे त्यांना जसं वाटत होतं ना की ह्यातून काहीतरी फायदा आहे म्हणून करतायत, तेव्हा काही फायदा नव्हता तेव्हा करत राहिलो. आणि आपोआप आता लोक जोडली गेल्यामुळे अनेक गोष्टी तयार झाल्या. आज आम्हाला इतकी मोठी जागा आपण बदलण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपल्या जुन्या जागेमध्ये पुराचं पाणी येतं. तर नवीन जागा विकत घेऊन तिथे काम करणं, ह्या सगळ्यामध्ये माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी ह्या सगळ्यांनी मनापासून मदत केली की आम्ही आहोत तुझ्यासोबत. ह्या व्हॉलंटियर्स मुलांनी इथपर्यंत म्हटलं की दादा आपण बांधकाम आणि हे सगळं करताना विटा उचलायला आणि हे सगळं करायला आम्ही येऊ, की जेणेकरून मजुरीचा खर्च आपल्याला वाचेल. हे जोडलं जाणं, हे कमवणं. आज इतके अनेक पुरस्कार मिळाले. आज दिल्लीला गौरत्नसारखा मोठा पुरस्कार मिळाला, किंवा राष्ट्रीय जीवरक्षा पुरस्कार आपल्याला उत्तर प्रदेशला मिळाला. आणि आणखी काय कमावलं तर त्याची एक गंमत म्हणून सांगतो की देशाचं सर्वोच्च स्थान दिल्ली, राष्ट्रपती भवन, हे आम्हाला आतून बघता आलं. राष्ट्रपती कुठे बसतात. कारण मी म्हटलं जसं मगाशी की 6 दिवस आम्हाला त्यांनी तिकडे बोलवलेलं, तर त्या 6 दिवसात त्यांनी अख्खं दिल्ली दर्शन. धार्मिकदृष्ट्या आपण असं म्हणतो की आपल्या मुलांनी आपल्याला काशीचं दर्शन करून आणावं. तर ही आम्ही प्रामाणिकपणे त्यांना मुलं मानली. म्हणून ह्या मुलांच्यामुळं आम्हाला काशीला इतका मोठा पुरस्कार मिळाला की त्यांनी काशी विश्वनाथचं जर मंदिरात तू गेलेस तर त्याच्यात एक आतमध्ये छोटासा असा बॅरिगेट कठडा आहे. त्या कठड्याच्या सुद्धा आतपर्यंत हात टाकून आम्हाला पाया पडून, म्हणजे इतकं जवळून दर्शन घेता आलं काशी विश्वनाथचं की ती काशी आम्हाला ह्या मुलांमुळे घडली. हे सगळं आम्ही आपोआप कमवलंच. त्या लोकांमुळे ज्यांना निगेटिव्ह वाटत होतं, ज्यांना असं काहीतरी वाटत होतं ह्याच्यामध्ये, म्हणजे अशाही निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या. पॉझिटिव्हही खूप प्रतिक्रिया आल्या. खूप मोठी मोठी लोकं ह्याच्यात जोडली गेली. म्हणजे अनेक TV अभिनेते किंवा कवी ही सगळी मंडळी आमच्याकडे गंमत म्हणून राहायला येणारी सुद्धा लोक आहेत की एक दिवस सुट्टी मिळाली तर मी आज आश्रमात येऊन राहते, अशी सुद्धा अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे अगदी उल्लेखनीय नाव घेऊन म्हणायचं झालं तर ऐश्वर्या नारकर आहेत, अविनाश नारकर आहेत, स्पृहा जोशी आहेत, प्रथमेश पाठक आहेत, किंवा संकेत म्हात्रे आहेत, आपलं आदित्य दवणे आहेत. ही सगळी मंडळी आहेत की जी नेहमी आमच्याकडे येऊन तिथे राहून त्यांना छान वाटतं आश्रमात येणं. वा. पण तरी मला एक वेगळा प्रश्न आहे म्हणजे ह्या सगळ्या चर्चेचा, की तुझा आश्रम आहे आता अपंग प्राण्यांसाठीचा, किंवा अपंग प्राण्यांसाठी म्हणा किंवा जनरलच प्राण्यांसाठी म्हणून काम करणारी खूप माणसं आहेत आपल्या आजूबाजूला. पण तरीही फक्त आपल्या मुंबईत किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला भटक्या पशूंची किंवा भटक्या जनावरांची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती जाणवते. तर त्याच्यासाठी प्राणीप्रेमी म्हणून किंवा प्राण्यांसाठी काही काम करायचं म्हणून तर अशी समाजातली माणसं काय करू शकतात की भलेही तुम्ही त्यांना घरी आणून पाळू शकत नाही किंवा घरी आणून त्यांचं सगळं करू शकत नाही,
हे ठीक आहे, पण जर ती रस्त्यावरती वावरणारे हे जर पशु आहेत किंवा ही जी जनावरं आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो की जेणेकरून त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपल्याला कमी करता येतील? एक्झॅक्टली. एक माझं कायमचं वाक्य आहे ताई की चांगल्या किंवा वाईट कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. बरोबर. तसं आहे ते की आता ही जी समस्या तुम्ही म्हणताय त्याच्यात 2 ते 3 पॉईंट्स आहेत. खरं तर त्याच्यावरती एक अख्खा एपिसोड होऊ शकतो, इतका मोठा तो विषय खोल आहे. परंतु एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की 2 ते 3 गोष्टी त्याच्यात अति महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्टरलायझेशन प्रोग्राम जो गव्हर्नमेंटच्या थ्रू कागदावरती राबवला जातो आहे. मी कागदावरती ह्याच्यासाठी म्हणतो आहे की रिझल्ट बाहेर दिसत नाही आहे आपल्याला, आणि गव्हर्नमेंट तर म्हणते की आपण स्टरलायझेशन करतो आहे. आता त्याचे टेक्निकली काही 1-2 प्रॉब्लेम्स झालेत. आता काय होतं आहे की ह्या माध्यमातून मी चांगल्या भावनेने गव्हर्नमेंटला सुचवू इच्छितो आहे, म्हणजे त्यांच्यात तुमचं हे चुकतं आहे वालं गणित नव्हे, की 1-2-3 तरी खरोखर नॉलेज असलेली लोक त्यांनी त्या टीममध्ये घ्यायला हवीत ह्याच्यासाठी. की आता काय होतं ना की गव्हर्नमेंटनी टेंडर काढलं आहे एखाद्या नगरपालिकेचं की ह्या कुत्र्यांना, भटक्या कुत्र्यांचं आपल्याला स्टरलायझेशन करायचं आहे, निर्बीजीकरणाचं ऑपरेशन करायचं आहे. तर त्याला जो नॉर्म्स आहेत ना त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, ज्या व्हॅनमध्ये ते पकडून नेत आहेत त्या व्हॅनमध्ये वेगवेगळे केजेस असायला पाहिजेत, जे की नसतात. एकाच गाडीमध्ये 15, 20, 25, 30 कुत्रे टाकून ते त्याला घेऊन जातात, निर्बीजीकरण करतात. आता त्याच्यातलंही अशाही केसेस आम्ही बघितल्यात की ज्यांचे कान कट केलेले आहेत, म्हणजे निर्बीजीकरण करून झाल्यानंतरची ती खूण आहे कळण्यासाठी, आणि तरीही त्या कुत्रीने परत पिल्लं दिलेत. हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. अनेक उदाहरणं आहेत, अनेक प्राणी मित्रांनाही माहिती आहेत. परंतु म्हणजे तो एक प्रश्न आहेच, परंतु ह्या 25 कुत्र्यांना सोबत नेल्यामुळं काय होतं आहे की आता जे डॉग बाईट्स आणि या सगळ्याचं प्रमाण थोडंसं कुठेतरी वाढलं आहे. त्याला 2-3 जी कारणं आहेत, त्यातलं हे एक कारण, मी 3ही कारणं तुम्हाला सांगतो. एक मुख्य कारण आहे हे की ज्या एखाद्या रेबीजचा जंतू असलेल्या डॉगला दुसरा डॉग पटकन मिळत नाही, म्हणजे रेबीजचा ज्यावेळेला त्याला प्रसार होतो ना त्यावेळेस त्याच्यामुळे त्याचा स्पीड, थिंकिंग स्पीड, त्याचा बॉडी स्पीड हा ॲटोमॅटिकली कमी होतो. त्यामुळे त्याला फार वेळेस दुसऱ्या कुत्र्याला बाईट करण्याचं हे मिळत नाही, तो मरणार पण लवकरच असतो. पण तसा एखादा कुत्रा किंवा दुसरं कुठलं तरी इन्फेक्शन असलेला एखादा कुत्रा ज्यावेळेला ह्या 25 जणांच्या गाडीत टाकला जातो आणि 1-2 तास त्याचं ट्रॅव्हलिंग करून त्याला तिथे निर्बीजीकरण केंद्रात घेतलं जातं, तेव्हा जरी निर्बीजीकरण झालं तरी हा जो इन्फेक्शन पसरवणार आहे तो पसरला जातो. दुसरं बाईट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आता सुरू झालं आहे की सोसायटीजनी गेट लावले, सिक्युरिटी मॅन्स बसवले. सोसायटीचा लोकांचा जो कचरा आहे ते सुद्धा आता जाळीबंद पॅक ह्याच्यात ठेवला जातो. ती गाडी येते, वरचेवर कचरा उचलून टाकून दिला जातो, त्यामुळे त्यांना तो मिळतच नाही, त्यांचं मूळ खाद्यच होत नाही. त्यामुळे एखादा मुलगा ज्यावेळेस हातात कॅरीबॅग घेऊन काहीतरी घेऊन जातो त्याला ते शेवटी भूक आहे ताई सगळ्यांची. मी प्राण्यांच्या बाजूनी बोलते असं नव्हे, लोकांनाही त्रास होतोय कारण की काही प्रमाणामध्ये फिडर्सचंही चुकतं आहे. काही फीडर्स दिवसाला 4 वेळाला फिडिंग करणारे फीडर बघितले मी. गरज काय आहे, तुम्ही त्यांना एक प्रकारे अपंगत्व आणताय ते. म्हणजे असे मी कुत्रे बघतोय की त्याला तुम्ही एखादं बिस्किट टाकलं ना तर ते खात नाही, का तर थोड्या वेळाने तो चिकन राईस घेऊन येणार आहे, त्याला माहिती आहे. म्हणजे कमाल वाटते मला ह्या गोष्टीची. तर म्हणजे अनेकदा मांजरांबद्दल पण म्हणजे एक गमतीशीर व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पण बघितला की त्या आता आधुनिक काळातली मांजरं आहेत, मे बी त्यांना कॅट फूड खायचीच एवढी सवय झाली आहे की आपण असं बरेच वर्षांपासून ऐकत आलं की मांजर उंदीर पकडते आणि खाते, पण त्या मांजरीला उंदीर पकडून खायचा असतो हे सुद्धा माहिती नाही. आमच्याकडे आश्रमात असलेलं मांजर खात नाहीये. आमच्याकडे एक आश्रम आहे, म्हणजे आमच्याकडे एक मांजर आहे आश्रमामध्ये, ते मांजर खात नाही असं उंदीर वगैरे पकडून, ते फक्त विस्कसच खातं. म्हणजे हे त्यांनी अडॉप्ट केलं. मी तेच म्हणतो तुम्हाला की ही जी परिस्थिती होती आहे ना, ह्याच्या मागे त्यांचं जे नॅचरल फूड आहे ते गेलं. मग आता ह्याच्यावरती पर्याय काय, तो ओपन कचऱ्याचे डबे ठेवावे का? नाही, ठेवू नका. पण सोसायटीमध्ये 2 फीडर पॉईंट्स ठेवा की बाबा ह्या फीडिंग पॉईंट्सला तुमचे फीडर्स जे आहेत ना, ज्यांना खायला घालायचं ना, मला वाटते पहिला घास गाईला आणि पहिला घास कुत्र्याला किंवा पहिली चपाती कुत्र्याला, तर त्यांनी ती चपाती बनवायची आणि जाऊन सोसायटीच्या शेवटच्या टोकावरती जे फीडर पॉईंट आहे तिथे टाकायची. मला सोपं पडते म्हणून गॅलरीतनं कुत्र्याला टाकायची, ह्याला काही अर्थ नाही. राईट. हे जर राबवलं गेलं ना तर त्याचा फायदा हा होईल की ॲटोमॅटिकली डॉग बाईट्सचं प्रमाण कमी होईल. निर्बीजीकरणाचं जे प्रमाण आहे ते जर आपण प्रॉपर ठेवलं तर ॲटोमॅटिकली वाढणाऱ्या कुत्र्यांची संख्या जी अति स्पीडनी वाढते, आणि अति स्पीडनी वाढते म्हणजे शेवटी यात असाही विचार करणारा काही भाग लोकांचा आहेच की आपल्याला आपण कोण ठरवणार आहे त्यांचं निर्बीजीकरण, त्यांचं वाढतं आहे किंवा निर्बीजीकरण करणं योग्य का योग्य इथपर्यंत सुद्धा विचार. मी त्याच्यात पडत नाही आहे. मी हे म्हणतो की जर करायचं असेल
तर ते प्रॉपर करायला पाहिजे, प्रॉपर चॅनलनी करायला पाहिजे, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ते करायला पाहिजे. आणि मग त्या कुत्र्यांची जी संख्या कमी होणार आहे त्यांना हेल्दी आयुष्य जगलं जाईल. निर्बीजीकरण केल्यामुळे त्यांच्यातलं ॲटोमॅटिकली हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे त्यांच्यातलं ॲग्रेशन कमी होतं. खूप म्हणजे 20% ॲग्रेशन राहतं, 80% ॲग्रेशन त्यांचं कमी होऊन जातं. हे सायन्स प्रूव्ड आहे. त्याच्यामुळे त्यांचा हा जो सोसायटीला जो असलेला प्रॉब्लेम आहे की कुत्र्या अंगावर येतात, एक लक्षात घ्या, शेवटी माझं कुत्र्यांवरती प्रेम आहे आणि समजा ह्यांच्या कुत्र्याला एखाद्या व्यक्तीच्या मुलाला कुत्रा चावलेला आहे तर माझं आणि त्यांचं एकमत कधीच होऊ शकत नाही. कारण शेवटी त्यांचंही त्यांच्या मुलावरती तितकंच प्रेम आहे जितकं माझं कुत्र्यावरती आहे, किंबहुना माझ्यापेक्षा अधिकच त्यांचं असणार, कारण त्यांचा सख्खा मुलगा आहे. त्यामुळे हा पार्ट दोघांनी समजून घ्यायचा आहे. फीडर्स जे प्राणीमित्र आहेत त्यांनीसुद्धा आणि जे सोसायटीचे मेंबर्स आहेत, म्हणजे असं काहीतरी फील करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे ना की गेटच्या आतमध्ये जर एखादा कुत्रा बघितला तर ते चेअरमन किंवा सेक्रेटरी त्या वॉचमनला 2 शिव्या देतात की कुत्रा आत आलाच कसा. अरे सोसायटी नव्हती त्यावेळेला, तो तिथेच होता. तो नसेल, त्याचा बाप आजोबा कोणीतरी ते तिथेच होते ना, म्हणून तो तिथे आलाय. तुम्ही ही गोष्ट समजून आपणही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. 100% माणसांचं एखादं नाही. मी जसं प्रामाणिकपणे हे म्हणतोय की 100% प्राण्यांचंही नाही आहे, हे मी मान्य करतोय. प्राणीमित्र असूनही, म्हणजे 4 प्राणीमित्र हा इंटरव्ह्यू ऐकल्यावरती मला 2 शिव्याही देतील मनातल्या मनात, पण तरीही मी मान्य करतोय. तसंच माणसांनी हे मान्य करायला पाहिजे की नाही म्हणजे नाही, आपण कुठेतरी चेंज करायला पाहिजे. आपण आपली मानसिकता थोडी बदलू, त्यांना काहीतरी खायला मिळेल, त्यांची निर्बीजीकरणं होतील, त्यावेळेस ते सुखकर जगू शकतील ना. म्हणजे ह्याच्यात मार्गच काढायचा नाही आणि फक्त प्राणीमित्रांच्या नावाने बोंबलत बसायचं, याला काही अर्थ नाही आहे. शासनाने काय किंवा सोसायटीजनी काय, मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणतो की बिल्डरनी ज्या ॲम्युनिटीज बिल्डर देत आहे ना, का नाही बिल्डर एखादी गोशाळा देत आतमध्ये, की ती गोशाळा तुमच्या मेंटेनन्समधनं चालेल आणि तुम्हाला पाव लिटर दूध येऊ दे ना. जे आज इतकी लोक जे आपल्या आयुर्वेदापासून सगळ्यांनी सांगत आलेलं आहे की गाईच्या दुधाचं तुमच्या मुलासाठी किती महत्त्व आहे, पाव लिटर दूध येऊ दे सोसायटीचे. समजा 25 फ्लॅट आहेत सोसायटीत आणि 10-12 गायी आहेत, ज्यातल्या 2-4 गायी काही दूध देतात, तर अर्धा लिटर दूध सगळ्यांना येईल. त्यांच्या तुमच्या बिल्डरच्या मेंटेनन्समध्ये तुम्ही का नाही गोशाळा चालवत. आज आता येताना मी बघितलं रस्त्यामध्ये ते त्यांनी स्टेशनच्या बाहेर असं ते गाय बांधले आणि त्याला ते पीठ खायला घालत, म्हणजे तुम्हीच पैसे द्या त्यांचं पीठ त्याला खायला घाला. नॅचरल फिडिंग आहे का त्याचं? ते काय फायदा आहे? म्हणजे तुम्ही गायीला भिकारी बनवलंय. गाय अतिश्रीमंत जीव आहे. म्हणजे गाय तुम्हाला, मी गाय या विषयावर बोलायला लागलो तुम्ही खरंच म्हणतो की आणखी एक एपिसोड होईल त्याच्यावरती की गाय आपल्याला ज्या गोष्टी देते ना त्यातलं सगळ्यात कमी दर्जाचं काय देते ना, दर्जा म्हणण्यापेक्षा कमी पैशाचं काय देते ना किंवा त्याच्या बदल्याचं काय देते ना, तर ते दूध आहे. बाकीच्या अनेक गोष्टी देते. म्हणजे गाय श्वास देते आपल्याला, ऑक्सिजन देते, तुम्हाला शेण देते, गोमूत्र देते, त्या अनेक गोष्टींचे फायदे आहेतच. म्हणजे कोणीही मानो न मानो त्याचा आज काहीच नाही तर आज आम्हाला हा तर फायदा आहे की आज आमचा इंटरव्ह्यू झाला अनेक ठिकाणी, अर्चनाचा इंडियन एक्सप्रेसला फोटो छापून आला तर गायीच्या शेण्या थापते म्हणून आहेच ना, काहीतरी तर फायदा आहे ना त्याचा. निश्चित स्वरूपामध्ये ह्याच्यामध्ये मध्य काढता येऊ शकतो, परंतु दोघांचंही सुवर्णमध्य काढण्याची मानसिकता असली पाहिजे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी पुन्हा येतो, तर त्याचे सोल्युशन्स निघतील. आणि सोसायटी मेंबर्सनी म्हणजे बाहेरच्या जनरल पब्लिकनी काय करायला पाहिजे, तर अशा ज्या संस्था आहेत की जे निर्बीजीकरणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा असे काही डॉक्टर्स आहेत की जे त्याच्यासाठी कमी पैशामध्ये सुद्धा मानधन घेऊन प्रायव्हेटमध्ये सुद्धा करत आहेत, त्यांना मदत केली पाहिजे. ह्या संस्थांना जे निर्बीजीकरणासाठी काम करतात फक्त त्यांच्या प्रामाणिकपणावरती आणि कामावरती शेवटी कुठेतरी सुपरविजन सुद्धा करायलाच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही. पण अशा स्वरूपाने काम करणाऱ्या संस्थांच्या पाठी काय होतं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो की लोकांना ना एक 500 रुपये डोनेट केल्यानंतर सुद्धा एकदम म्हणजे एका लेवलच्या पलीकडचा जाऊन विश्वास हवा असतो की करताय ना, म्हणजे असं नका करू. त्या संस्थांना सुद्धा हां म्हणजे लिटरली आपण तुम्ही घरी ज्या वेळेला एखादी भाजी किंवा काय पार्सल घेता ह्याच्यातून आणि ती ज्या वेळेला त्यात थोडंसं मीठ कमी जास्त निघतं किंवा काहीतरी, तर तुम्ही भांडायला त्याच्याकडे जात नाही. अनेक संस्था प्रामाणिकपणे काम करतात, काही संस्था फ्रॉड काम करतायत किंवा हे सगळं, पण ते सगळ्यातच आहे ते. म्हणजे आपल्या माणसांच्या सुद्धा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेक संस्था फ्रॉड पण काम करतायत, चुकीची कामं करतायत, फक्त कागदोपत्री कामं करतायत. काही संस्था प्राण्यांच्या आमच्याकडे अशाही आहेत की ज्या फेसबुक आणि सोशल मीडियावरच काम करतायत. हां, पण तो पर्सेंटेज जर आपण बघितला ना, एक लक्षात आहे शेवटी निगेटिव्ह आहेच, पण म्हणून पॉझिटिव्हनी काम करायचं नाही असं नाही आहे. त्याच्यामध्ये ह्या लोकांची जबाबदारी आहे, समाजाची जबाबदारी आहे
की जी लोक प्रामाणिकपणे काम करतात, मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे, मी अशा संस्थांबद्दल बोलतोय की ज्या खरंच प्रामाणिकपणे काम करतात. तुमच्या आजूबाजूच्या असू दे, प्रत्येकाने पाणवठ्याला येऊन मदत करायला पाहिजे असं नाही आहे, पण त्या लोकांना ओळखा, त्यांना मदत करा, त्यांच्यापर्यंत काहीतरी द्या. तुमच्या घरी दूध आणून देणारा जो गवळी आहे, म्हणजे आता तर कमीच झाला, आता तर आपल्याकडे पिशवीतलंच दूध यायला लागलं, पण अजूनही ज्यांच्याकडे काय म्हणतो त्याला की दैवयोगाने अजूनही ज्यांच्याकडे गवळी दूध आणून देतोय, त्याला तुम्ही शेवटचं गाईसाठी खाद्य कधी दिलं आठवा, आणि काय दिलं ते आठवा. आपण त्याला रोज एकच प्रश्न विचारतोय दरवेळेला बिल देताना, पाणी नाही टाकत. अरे तो पाणी टाकणारच, त्याला नाही परवडत आहे. गाय बरोबर आहे, गाय गवळ्याला परवडत नाही म्हणून ती कसायाकडे जाते. ती परवडण्यासाठीचे तयारी आपण करून द्यायला पाहिजे. शेवटचं तुम्ही खाद्य काय दिलंय त्याला मी सांगू का, तुमच्याकडे सत्यनारायणाची पूजा ज्यावेळेला होती त्याला उरलेल्या पुऱ्या आणि भाजी जी होती ना, ती तुम्ही त्याच्याकडे दिलीत दुसऱ्या दिवशी, हे गाईला खायला दे म्हणून. माझ्याकडे कितीतरी लोक येतात आजही आश्रमात. आम्हाला ते आमच्याकडे काल सत्यनारायणाची पूजा होती किंवा काही कार्यक्रम होता, तर आमच्याकडे बरंच ते अन्न उरलंय तर ते आम्हाला द्यायचे. म्हणजे त्याला म्हणजे अक्षरशः तुला समोर द्विता ताई, म्हणजे त्याला वाईट वाटत असेल, मी समोरून असं वाक्य म्हणतो की अरे तुझ्याकडे माणसंच नाही येत आहेत. म्हणजे त्याच्यातूनच तू समजून जा की तुझी मानसिकताच चुकते, की जर जेवायला बोलवलेली माणसं तुझ्याकडे आली नाही तर काय उपयोग आहे. त्याच्यात बदल करा. तुम्ही हे सांगा येऊन की उद्या आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असणार आहे किंवा उद्या आमच्याकडे एखादा कार्यक्रम असणार आहे, तर त्याचा गोदानाचा गोघ्रासाचा घास म्हणून आम्हाला गाईला काहीतरी आणून द्यायचं आहे, तर आम्ही ते ॲक्सेप्ट करू. माझी पिल्लं भिकारी नाही आहेत, तुमच्याकडे उरलंय म्हणून देण्यासाठी आम्ही आश्रम खोललं नाही आहे. आणि तसंच ही मानसिकता मदत करण्याची, म्हणजे आम्ही काहीतरी सामाजिक कार्य केलं, ही मानसिकता समाजाने बदलली पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट केली पाहिजे की एखादा रस्त्यात कुत्रा किंवा मांजर जखमी झालेलं उडालेलं बघितलं तर तिथून आसपासच्या 25 सामाजिक संस्थांना, प्राणी संस्थांना जे कॉल करणं आहे, आणि मग त्यांना जे वाटणं आहे ना की एक खूप मोठं पुण्याचं काम आपण केलं, तर ते तसं नाही आहे. तुम्ही ते काम अर्धवट केलं, त्याला तिथपर्यंत पोहोचवण्याची काहीतरी व्यवस्था करा. कारण कुठल्याही सामाजिक संस्था असो किंवा व्यक्तिशः काम करणारी लोक असो, कितीही डोनेशन्स येत असू देत किंवा काही आणखी फॉरेनवरनं फंडिंग येत असू दे, कमी पडतंच. आणि प्रत्येक गोष्टीला इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनपॉवर, ह्या सगळ्याच्या अडचणी असतात. ह्या समजून घ्यायला पाहिजेत आणि मदत करायला पाहिजे. म्हणजे फक्त त्या पिल्लाला प्राणी मित्रांपर्यंत कळवलं आणि आपली जबाबदारी संपली, हे करू नये. तरच त्या पिल्लासाठी समाजाने काहीतरी केलं असा त्याचा निश्चित स्वरूपामध्ये आपण म्हणू शकू की तुम्ही काहीतरी त्या पिल्लाला वाचवण्यासाठी योगदान दिलं. नाहीतर ही जी भावना आहे ना की म्हणजे आमच्याकडे एक असे म्हण आहे की पोटभर म्हणजे पहिले एक मीटिंग घेतात. आमच्याकडे असं एक प्रसंग म्हटला जातो की पहिले एक मीटिंग घ्यायची की आपल्याला काहीतरी सामाजिक कार्य करायचे, 1,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचं 10 जणांनी, 10,000 रुपये जमवायचे. मग ते आता बसायचं कुठेतरी बसून ठरवलं पाहिजे की काय सामाजिक कार्य करायचं. आणि मग ते राऊंड द टेबल बसून जेवण खाणं पिणं झाल्यानंतर त्याचं बिल येणार 8,000 रुपये, 8-9,000 रुपये जेवणाचं बिल. त्यामुळे पहिल्या वेळेचं सामाजिक कार्य त्याच्यातच गेलं. मग उरलेले 1,000 रुपये गरीब बेटरला देऊन जे सामाजिक कार्य पूर्ण झालं ते 10,000 रुपयाचं झालं की आपण 10,000 रुपयाचं आज काम केलं. तसं करू नये. तुम्ही हजारोच रुपये खर्च करा, पण ते प्रामाणिकपणे जेन्युअनली काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा, तर त्याचा फायदा होईल. कागदोपत्री आणि सोशल मीडियावरती फक्त बघून संस्थेत या. मी कायम माझ्याकडे येणाऱ्या लोकांना किंवा ज्यांच्याशी संपर्क होतो त्या सगळ्यांना आम्ही कायम हे वाक्य म्हणतो, संस्थेत या, आश्रम बघा आणि मग मदत करा. जर तुम्हाला तिथे जाणवलं की ह्यांचं खरंच काम उभं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे, प्राणी आहेत आणि त्यांचा रोजचा इतका खर्च होतोय, तर मदत करा. आणि आणखी अजून एक गोष्ट समाज म्हणून आपण करू शकतो किंवा जे प्रॅक्टिकली प्रत्येकजण व्हॉलेंटियर होऊ शकत नाही किंवा देणगीदार होऊ शकत नाही, अशा लोकांनी तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करू शकतात की शक्य तितके इंडियन इथले जे लोकल ब्रीड्स आहेत, गाईच्या बाबतीतही, प्राण्यांच्या म्हणजे कुत्रा मांजरं ह्यांच्या बाबतीतही, त्यांनी ती ॲडॉप्ट करावी. म्हणजे खूप मोठ्या फरी ॲनिमल्सला ॲडॉप्ट करण्याची किंवा विकत घेण्याची खरंच आपल्याला गरज आहे का, आणि आपण त्याच्यातून खरं प्रामाणिकपणे त्यांचेही हाल करतोय. म्हणजे आज एक 2-3 महिन्यापूर्वी मी एका ठिकाणी फिरायला म्हणून गेलो होतो. तिथं मी बघितलं एक 1 रूम किचन आहे, पण त्या मुलाला आवड, आणि त्याची आई खूप कौतुकाने मला सांगत होती की म्हणजे म्हणतात ना ते गाडीवर वाक्य लिहिलेलं असतं बघा, पैसा गेला पण नाद केला, तशा फीलमध्ये मला ती सांगत होती आई त्याची की मन्याने आमच्या पैसे घालवले पण हस्कीची जोडी आणली. आणि हस्की जातीच्या कुत्र्याची जोडी त्यांनी त्या 1 रूम किचनमध्ये त्यांच्या 4 माणसांच्या सोबत ठेवले, सांभाळले, छान उत्कृष्ट.
म्हणजे त्याची आवड किंवा त्याला करण्यासाठीचा खर्च करण्याची तयारी, हे सगळं त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याचं ब्रीड कुठलं आहे, ते काय, ह्याचं आहे काय झालं आहे ना, आपल्या मुलांना ना एक गंभीर अडचण तयार झाली. म्हणजे त्याला तुम्ही त्याचं स्वतःचं गोत्र विचारा, माहीत नसतं. म्हणजे हस्कीचं गोत्र विचारा तर तो ते सगळं डिटेल सांगतो. ते अलास्काचे आहेत, अलास्कावरनं इकडे गेले, मग तिथे शिफ्ट झाले. अरे पण मग मूर्खा, आय एम सॉरी टू से, पण लिटरली मूर्खाच. त्याला जर तुला माहिती आहे तो अलास्काचा आहे, तर तुझ्या वनरूम किचनमध्ये कसा राहील तो? ह्या गोष्टी टाळा आणि इंडियन ब्रीड्स अडॉप्ट करा. शक्यतोवर संस्थांमधले अडॉप्ट करा, जे ऑलरेडी शेल्टर्समध्ये गेलेत ट्रीटमेंटसाठी म्हणा किंवा आपल्यासारख्या आश्रमामध्ये. आता आमच्या बाबतीत एक मोठी अडचण ही होती की आमचे टोटली हँडिकॅप झालेत, त्यामुळे सांभाळणारी फॅमिली ही तशीच असावी लागते की जी पूर्ण वेळ देऊ शकेल. त्याच्यामुळेच आमच्याकडे हा मोठा प्रॉब्लेम होतो की आमच्याकडे ॲडमिशन्स नवीन मिळणं सुद्धा जड होऊन जातं. कारण शेवटी इतर शेल्टर्समध्ये हा प्रश्न होत नाही की त्यांच्याकडे येतात, ते ट्रीटमेंटला येतात, 15 दिवसांनी बरं झाले की बाहेर सोडून देतात. आपल्याकडे 15 वर्ष एखादा कुत्रा राहतो. मग 15 वर्षांनी जेव्हा नॅचरली डेथ होणार तेव्हा त्याची रूम खाली होणार, तेव्हा ती दुसऱ्याला दिली जाणार, असं सगळं असतं. त्यामुळे तुम्हाला जितका लोड संस्थांवरचा कमी करता येईल, त्यांचा लोड कमी केला तर ॲटोमॅटिकली हे वाढत राहील. ज्या दिवशी आपण म्हणतो ना की वृद्धाश्रमातली वृद्धांची संख्या 0, त्या दिवशी समाज योग्य चालला आहे. तसं गोशाळांमधल्या गायी कमी झाल्या पाहिजेत, प्राण्यांच्या शेल्टर्समधले प्राणी कमी झाले पाहिजेत. मी ज्या दिवशी माझं बंद होईल त्या दिवशी सगळ्यात जास्त अधिक आनंदी मी असेन. कारण त्याच्या मागची भावनाच ही आहे की त्यांना गरज आहे म्हणून चालवतोय. त्यांची गरज संपली, प्रोजेक्ट बंद, हे शुअर आहे. पण ती संपतच नाही आहे. किंबहुना इतक्या वर्षाच्या अनुभवात ते वाढतच चाललं आहे प्रमाण. याच्यामुळं शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन मी स्वतःसुद्धा आत्तापर्यंत जवळपास 350 शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन व्याख्यानं दिली ह्याच गोष्टीवरती की गाय ते गोगल गाय असं त्या माझ्या व्याख्यानाचं नाव आहे. की त्याच्यामध्ये सगळ्या ह्या प्राण्यांचं महत्त्व पटवून देऊन तुम्ही कुठला तरी एक प्राणी घरी सांभाळा, घरी नसेलच जमत तर बाहेर काहीतरी करा. याच्यात एक शेवटचं आव्हान मी असं केलं होतं 2000 मला वाटतं 13-14 साली, की आपण एखाद्या ठिकाणी जायला निघालो आहे आणि एखादा कुत्रा आपल्याला जखमी अवस्थेतला दिसला तर आपण काहीतरी प्रयत्न करतो. पण एखादा मेलेला कुत्रा दिसला तर आपण काही करत नाही, निघून जातो, असं पाया पडतो, पुढे जातो. जेव्हा संध्याकाळी आपण ऑफिसवरून परत येत असतो ना, त्याला तिथे त्या कुत्र्याचा चेंदामेंदा झालेला असतो. तो कुत्राचा चेंदामेंदा बघून आपल्याला तो सकाळचा कुत्रा आठवतो जो की अख्खा होता. मग आपण काहीच केलं नाही. कुठल्याही धर्मात, म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध, सगळ्या धर्मांमध्ये काही ना काहीतरी अंत्यसंस्काराची व्याख्या दिलेली आहे. कुठल्याही पद्धतीने करा. पण मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणतो की निसर्ग आहे, पण त्याला किमान रस्त्यावरून बाजूला तर आपण करू शकतो. आता मेलेला कुत्रा तर तुम्हाला चावणार नाही आहे, तुम्ही त्याला उचलून साईडला केलं आणि निदान आम्हाला कळवा, ह्याच्यासाठी आम्ही म्हणतो की आम्ही एक नोंद करायला घेतली की साधारण किती लोकांवरती ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट झाला. आणि मला सांगायला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा की 2010, 12, 13, 14च्या दरम्यान आम्ही हे सगळं सुरू केलं आणि आत्तापर्यंत जवळपास 1900 मुलांनी आमच्याकडे नोंद केली, किंवा मुलांनी म्हणण्यापेक्षा लोकांनी नोंद केली की दादा अमुक अमुक ठिकाणी, मला काही फोटो पाठवू नका, शेवटी देव बघतोय, की दादा आमच्या इथे कुत्रा उडवला होता, मेला होता, तर त्याला आम्ही बाजूला केला. बाजूला करा. शक्य झाल्यास एखादा गरीब माणूस बघून एखादा 100 रुपये देऊन दादा त्याला एक खड्डा मारून त्याला दफन काय अंत्यविधी करून टाक, हा प्रयत्न करा. नाही झालं, हे 100 रुपये आपल्याला जड नाही आहेत. तो दिवस रात्र म्हणजे तो त्या रस्त्यात मॅच होऊन जातो. काही दिवसांनी आपला तो रस्त्यात दिसतही नाही. इतका मानसिकता आपल्याला, आणि हे का होतंय, हे कोणी मुद्दाम करत नाही, पण हे लोकांच्या लक्षात येत नाहीये की आपण हे करू शकतो. म्हणून आम्ही या छोट्या छोट्या गोष्टी काढल्यात की तुम्ही हे तर करू शकता ना. तुम्हाला श्रमदान करायचे ना, त्या मुलीसारखं तुम्हाला पूर्ण तुमचं आयुष्य तिथे डोनेट करायचे ना, तुम्हाला 1 रुपयाचा डोनेशन द्यायचे. तुम्ही तुमच्या घरी राहून तर हे करू शकता. जाता येता तर नक्कीच करू शकतो. काय सांगता येते, कदाचित पुढे एखादा वाईट काहीतरी प्रसंग असेल तुमच्यावरती येणारा, तो मे बी टाळला जाईल त्या 1 मिनिटामुळे, असंही होऊ शकतं. त्याला एक काहीतरी पॉझिटिव्ह रिझन देऊन आपण त्यांना आवाहन करू शकतो. आणि समाजाने ह्या आव्हानांमध्ये जरी रिस्पॉन्स दिला तरी, वाईट गोष्टी 100 असल्या तरी चांगल्या 101 आहेत, म्हणूनच जग चालते. आणि म्हणून ह्याचं प्रमाण वाढत राहील. आणि आज ज्या कंडिशनला आपण प्राण्यांच्या बाबतीत आलो आहे त्याच्यापेक्षा निश्चितच भविष्यामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळतील, हे मला अगदी खात्रीने अशासाठी वाटतंय की आता म्हणजे गव्हर्नमेंटसुद्धा पॉलिसीज बदलते, खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी येत आहेत. अनेक गोष्टी, अनेक विविध प्राण्यांच्या संवर्धनावरती गव्हर्नमेंट काम करते. आपल्याही मनात, आमच्याही मनात काही ह्याचे प्रोजेक्ट्स आहेत. असं करत
आपण त्या संपूर्ण समाजाला एका पॉझिटिव्ह बेसवरती आणून ठेवू. सगळा समाज पॉझिटिव्ह आहेच, फक्त त्याला एक पॉझिटिव्ह बेस देणं गरजेचं आहे की ॲटोमॅटिकली हे प्राण्यांचं जे सर्कल आहे त्यांचं जग त्यांचंच आहे, आपल्याला सेपरेटच ठेवायचं आहे. पण आपल्या इंटरफेरन्समुळे जे त्यांना अडचणी भोगाव्या लागतात त्या हळूहळू कमी होतील आणि मग आपोआपच त्यांच्यामुळे आपल्याला ज्या अडचणी होतील त्या होत आहेत त्या सगळ्या आपोआपच कमी होऊन जाते. नक्कीच. जर त्याला खायलाच मिळालं ताई तर तो तुमचा पिशवीवरती हल्ला करायला येणारच नाही ना. मन जर भरलेलंच असेल तर तो कशाला करेल. बरोबर. ॲग्रेशनच कमी झालं, ऑपरेशन्सच झाली तर कशाला करेल. ह्याच्यासाठी समाजाची गरज आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्राण्यांबरोबर काम करत असताना प्रत्येक प्राण्याचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य तुला जाणवलेलं आहे आणि त्याच्यातून जसं तू मगाशी म्हणालास की काही प्राण्यांच्या काही पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काही काम करणं गरजेचं आहे, तर हे संवर्धन त्या प्राण्याच्या काही वैशिष्ट्यामधनं सुद्धा तुझ्या डोक्यात ह्या कल्पना आल्यात, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील का? आता याच्यात एक म्हणजे खास करून माझ्या डोक्यातला एक प्रोजेक्ट सांगतो. मी गेली अनेक वर्ष त्याच्यावरती काम करतोय आणि माझी खूप मनापासून इच्छा आहे की सरकारने त्याला कुठेतरी पॉझिटिव्ह एफर्ट्स देऊन आपल्याला काही त्यांच्याकडून फक्त परवानगी हवी. आम्ही आयुष्यात कधीही पैसे मागितले नाहीत गव्हर्नमेंटकडून, आम्हाला एकही रुपया फंडिंग येत नाही आणि काही आपण वस्तू स्वरूपात सुद्धा मागितलेलं नाही. परंतु सरकारने जर त्याची परवानगी स्वरूपाची जर दिली तर आपल्याकडे एक खारुताई हा जो प्राणी आहे स्क्विरल, आता त्याच्या एका प्राण्याबद्दल जर बोलायचं झालं तर जगात जवळपास 280 ते 285 जातीच्या प्रजातीच्या खारुताई आहेत. त्याच्यामधल्या आपल्याकडे जवळपास 40 सापडतात भारतामध्ये. त्याच्यातली जी सगळ्यात छोटी आपल्याकडे रेग्युलर दिसणारी जी आहे इंडियन पाम स्क्विरल म्हणतात तिला, ती जी आहे तिचं संवर्धन आपण सहजरित्या करू शकतो. आणि का करणं गरजेचं आहे तर आपल्याकडे काय आहे ना, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे थोडासा उशीर झाल्यावरती रिव्हर्स इम्पॅक्ट आणणं म्हणजे वाघ 1000 राहिले मग आपण ते 1,00,000 करण्यासाठी प्रयत्न करायचा. नो डाऊट की 1000 राहिल्यावर तरी आपण करायला सुरुवात केली, ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. पण आज त्या प्राण्याला सुद्धा ह्या गोष्टीची खरंच खूप गरज का आहे की मी फायदा या स्वरूपात का सांगतो की माणसाला फायदा असेल तरच माणूस पहिला त्यात पॉझिटिव्ह होतो. तिच्यापासून होणारा फायदा 1950 साली आपल्याकडे झाडे लावा झाडे जगवा आणि वन महोत्सव आणि हे सगळं सुरुवात झाली. त्याच्या अगोदर जंगलं कोण वाढवत होतं तर काही प्राकृतिक प्राणी आणि संस्था आहेत ज्या ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली काम करत होत्या. तर त्याच्यातला प्रमुख प्राणी जर कुठला असेल ना तर तो स्क्विरल आहे. आता खारुताई काय करते की मानवनिर्मित, आता आपल्याकडे सन्माननीय पंतप्रधानांनी मला वाटतं मागे 2014-15च्या ह्याच्यात काहीतरी सांगितलं की आपल्याला 33 कोटी झाडं लावायची, लावलीही जावी आणि जगावीही, ही मनापासून प्रार्थना आहे. परंतु मानवनिर्मित वृक्षारोपणाला आत्तापर्यंतचा जो सर्वायवल रेट आहे ना तो फक्त 30 ते 40% आहे. म्हणजे मॅक्सिमम प्रयत्न जेव्हा तुम्ही एफर्ट्स लावाल मॅक्सिमम त्यावेळेस 30 ते 40% झाडं जगणार आहेत. आणि ज्यावेळेला निसर्गतः झाडं जगतात ना त्यांचा सर्वायवल रेट हा 90% आहे. म्हणजे खारुताईने 10 झाडं लावली तर त्यातली 9 जगणारच आहेत निसर्गाने लावली आहेत म्हणून. ह्यांची कमी, कारण त्या सगळ्याचा अभ्यास करतायत वातावरणाचा, कुठे लावल्यावरती किती दिवसांनी झाड येणार आहे, मग त्याला पाणी कधी भेटेल, ह्या सगळ्याचं मी जसं म्हटलं ना तुम्हाला त्यांचं सायन्स आहे. त्याच्यात आपण इंटरफेअर करू नये पण त्याचा अभ्यास करून आपण त्याचा फायदा तर घ्यावा. बरं, हे भारतातच का केलं जावं तर भारताचं मूळ म्हणजे त्या खारकुंडीचं जे मूळ आहे हे भारताचं आहे. बरोबर. हा भारतीय प्रजातीतला प्राणी आहे. महाराष्ट्रातच का करावं तर महाराष्ट्राचा आपला राज्य पशु जो आहे तोच खारकुंडी आहे, हे आपल्याला माहीतच नाही आहे. शिवाय ते बदलापूरसारख्या किंवा ह्या अशा विकसनशील भागातच का केलं जावं तर जिथे विकसनशील भाग आहेत त्या भागातच जंगलांचं प्रमाण ॲटोमॅटिकली कमी होतं आहे. म्हणून त्या भागातच आज आपण त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट देऊ शकतो. आज मुंबईत आपण जंगलं लावू नाही शकत बाल्कनीशिवाय. जिथे विकसनशील भाग आहेत त्या भागातच जंगलांचं प्रमाण ॲटोमॅटिकली कमी होतं आहे. म्हणून त्या भागातच आज आपण त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट देऊ शकतो. आज मुंबईत आपण जंगलं लावू नाही शकत बाल्कनीशिवाय. मग आज आपल्याला ती जर तयारी करायची असेल, अनायसे गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, फॉरेस्ट आहेत, ऑलरेडी आहेत आणि मोठमोठी, फक्त त्यांचं जे एन्क्रोचमेंट होतं आहे ते ॲटोमॅटिकली थांबेल जर अशा स्वरूपाचं काम सुरू केलं की झाडे लावासाठी काम केलं. मग झाडे लावायचा आणि खारकुंडीचा काय संबंध आहे तर सर्वाधिक प्रमाणामध्ये झाडे लावा झाडे जगवाचं काम करणारे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये मूळ खारकुंडी आहे. आता खारकुंडी काय करते, ओकचं जे झाड आहे त्याचं सर्वाधिक प्रमाण खारकुंडीच्या थ्रू लावलं जातं. उंबर, पिंपळ, वड
ह्याच्या ज्या फळाच्या बिया आहेत. बिया असतात. खारकुंडी ना आपल्याकडे एक LICचं वाक्य आहे बघा, सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट. हा. सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंटसाठी मला काय असं वाटतं की ब्रँड अँबॅसिडर आहे ना LICने खारकुंडीला करावा प्रामाणिकपणे. का? कारण की खारकुंडी ते फळ अख्खं खात नाही कधीच. ती अर्ध खाल्लेलं फळ खड्डा करते खाली छोटासा, त्यात ते गाडून ठेवते आणि जसा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो ना प्रत्येकाला, तसा काहीतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट दिलेला असतो. थोड्या दिवसांनी ती विसरून जाते. तिथे ते आपोआप म्हणजे तुमचा खड्डा मारणे. आता तुम्ही जी 33 कोटी झाडं लावणार किंवा त्यांचं तर म्हणजे शासनाचं तर सोडा, कुठलंही एक उद्या जर तुम्हाला एक झाड लावायचं झालं तर त्याला एक जनरली खर्च किती येणार? खड्ड्याला एक 10, 15, 20 रुपये खर्च, झाडाचा एक 20 रुपये खर्च, माणसाचं काहीतरी त्याचा आणणे ट्रान्सपोर्टेशन हे सगळं हा सगळा खर्च. म्हणजे नाही म्हटलं तरी जवळपास एक झाड 100 रुपयावरती जाणार. शासकीय आकड्यात तर ते आणखी मोठं गेलं असेल, त्यात आपल्याला पडायचं नाही. परंतु निदान 50 रुपये तर खर्च येणार एका झाडाला. तिने 0 रुपयात लावलं, शिवाय संवर्धनही तीच करते, खड्डाही तीच मारते, इतर पडलेल्या झाडाच्या पालापाचोळ्यामुळे त्याला खतही तीच देते, म्हणजे निसर्गच देतोय. या सगळ्याचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो. जर आम्हाला स्क्विरल कन्झर्वेशन सेंटरची परवानगी मिळाली तर वर्षाकाठी आपण जवळपास 300 जोडी खारकुंड्या ह्या जंगलात सोडू शकू. आणि अशा जंगलांमध्ये की ज्या जंगलांना डेन्स आहे आणि ऑलरेडी तिथे त्यांना त्या जातीची फळांची झाडं आहेत की जेणेकरून ती आपोआप वाढत जातील, ऑक्सिजनचं प्रमाण ॲटोमॅटिकली वाढेल. याचा एक आणखी मोठा म्हणजे खारकुंडीवरच काम करण्याचा आणखी मोठा एक फायदा काय आहे की जनरली असं असतं की वाईल्ड लाईफ आहे ना, ते जंगलात त्यांचं लाईफ जास्त असतं आणि सर्कसमध्ये पिंजऱ्यात त्याचं प्रमाण कमी असतं. परंतु खारकुंडी हा एकमेव असा प्राणी आहे की जो बाहेर जंगलामध्ये तिच्या नैसर्गिक अधिवासामध्ये 6 ते 12 वर्ष जगतो. आणि निसर्गतः ह्याच्यातून बाहेर काढून ज्याला आपण केजिंग करून त्याला ज्याला हे करतो, म्हणजे काय आपण त्याला म्हणू शकतो की मानवनिर्मित प्रोजेक्टमध्ये ज्याला ठेवतो, तर आत्तापर्यंतच्या सर्वेमध्ये तो साधारण 18 ते 20 वर्ष जगतो. आणि एक म्हणजे हे काय त्याच्या मागचं लॉजिक आहे हे मलाही माहिती नाही त्याच्यातलं. परंतु प्रत्येक वर्षात जर 2 वेळेस 3 वेळेस खारकुंडीने पिल्लं दिली आणि ती सर्वाईव्ह झाली असं आपण जर पकडलं, तर एका खारकुंडीमुळे ह्या साधारणतः 10 वर्षाचं स्पॅन आपण तिचं प्रोडक्टिव्ह स्पॅन आपण पकडूया की 6 वर्ष. तर त्या स्पॅनमध्ये एक खारकुंडी म्हणजे एक जोडी साधारणतः 100 पिल्लं देईल, जी निसर्गाला काम करेल. आता हे काम करणं ही खूप आणि खूप गरजेची गोष्ट आहे. आपल्याकडे हे काम सुरू होईल अनफॉर्च्युनेटली आणखी 100 वर्षांनी, ज्यावेळेस लोकांच्या लक्षात येईल. म्हणजे आता चिमण्या कमी झाल्या, मग आपण चिमणी घरं लावायला लागलो आणि आपण त्याच्यावरती काम सुरुवात केली. परंतु आजही खारकुंडीचा काही त्रास नाही आहे. बरं, नैसर्गिकतः तिचे जे दात आहेत हे निसर्गतः लाईफ टाईम वाढतच राहतात. त्यामुळे फळं काढून कुरतडणे, त्याच्या बिया इकडे तिकडे टाकणे हे निसर्गतः तिला करावंच लागतं. असं होतच नाही की ती शांत बसून राहिली. तिचे दात कंटिन्यू वाढ असलेली गोष्ट म्हणजे खारकुंडीचे दात आहेत. मग जर तिला अशा जागेवरती सोडलं की जिथे फळं आहेत आणि जिथे बिया आहेत, तर ती त्या कातरून फळांना इकडे तिकडे पसरवतच राहणार आहे. तुम्ही एक लावाल, ती 100 लावेल, आपलं एक जगेल, तिचं एक तर जगेल. मी पॉझिटिव्ह 1% वरच असतो. कितीही सायन्सनी हे म्हणू दे आणि कितीही प्रूफमध्ये असू दे की त्यांचं 90% जगतंय नाही असते, तिने 100 लावल्यावर एक तर जगेल, पण फ्री ऑफ कॉस्ट जगेल ना. एकही रुपया तुम्हाला खर्च नाही, तुम्हाला त्रास नाही, आणि कुणाच्या जागेत लावतोय त्याच्यावरनं वादावादी नाही. शासनाच्या लावताना हा मोठा प्रश्न असतो की माझ्या कंपाऊंडच्या 2 फूट आत आलं तर ते झाड, अरे ते वरती गेल्यावरती तुझ्या कंपाऊंडच्या आत येणारच आहे. ही भावनादायी आहे ना लोकांमध्ये तयार करणं, हाच आयुष्याचा उद्देश मानून आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. वा, म्हणजे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे, मग ते जंगली प्राणी असतील, पाळीव पशु असतील, किंवा जरी त्यांना आपण आपल्या घरात पाळत नसू तरीही आजूबाजूला रस्त्यांवरती भटकणारे प्राणी असतील, या सगळ्याच प्राण्यांबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन आज तुझ्यामुळे सगळ्यांमध्ये निर्माण होतोय असं मला वाटतंय. किंवा किमान ही मुलाखत, हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तरी लोकांपर्यंत हे विचार पोहोचतील आणि कदाचित त्याच्यामधून काही बदल घडण्याची सुरुवात सुद्धा होऊ शकेल. नक्कीच. मगाशी मी आता शेवटचं वाक्य म्हटलं तसंच आहे की 100 पैकी 1 मिळालं तरी आपण जिंकलोच. नक्कीच, आहे की नाही. तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली फायदा व्हावा सगळ्यांना. मी म्हणजे तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला सुद्धा मनापासून हात जोडून विनंती करतो की हे पॉडकास्ट तुम्हाला
आमच्या प्रसिद्धीसाठी आवश्यकता नाही आहे, परंतु ह्या विचारांचे पॉडकास्ट त्या ज्या करण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे माझंच एकट्याबद्दल मी बोलत नाही आहे, तर या अगोदरचे सुद्धा इवन ह्या पुढचे सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पॉझिटिव्ह विचार आपण पोचवत राहिलो तर निश्चित स्वरूपामध्ये असं काही समाजामध्ये खूप निगेटिव्ह नाही आहे. आपल्या जे डोक्यात भरलं जाते किंवा कोणीतरी बसवण्याचा प्रयत्न करतोय असं प्राण्यांबद्दलही नाही आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांच्या बाबतीतही नाही आहे. कुठेतरी आपण हे पॉझिटिव्ह विचार जर पसरवत राहिलात तर निश्चित स्वरूपात मला असं वाटतंय की दुहिताताईंनी आणि सुमितदादा आणि त्यांच्या सगळ्या टीमनी हा जो काही ह्या डबोलाचा जो काही प्रयत्न केला आहे तर तो मला वाटतं त्याला खऱ्या अर्थाने यश मिळेल असं माझं मत आहे. थँक्यू सो मच. आणि ह्या पॉडकास्टच्या डबोल्यामध्ये आज वेगळ्या प्रकारच्या विचारांचा जो काही खजिना भरलायस तू, त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू. गणराज जैन ह्याच्याबरोबरच्या गप्पांमधून प्राण्यांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आज आपल्या सगळ्यांना मिळाला आहे. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पॉडकास्टचं डबोलं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.